नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025च्या पोलीस भरतीच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती त्याचे जे काय 43च्या आसपास पेपर झाले त्याचे आपण सिरीज चालू केलेले आहे. तर त्याच्यामधला बघा आज आपण मीरा भाईंदर वसई विरार शहराचा जो पेपर आहे जो 7 जुलै 2024 रोजी झाला होता तो आज पेपर आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ते जवळजवळ 27 प्रश्न आहेत जे आपण आज सॉल्व्ह करणार आहे. बघा तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅचेस अवेलेबल आहेत. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. सेम त्याचप्रमाणे एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल. आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण सरळ सेवेसाठी पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅचेस सुरू करणार आहे. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा कॅलेंडर चॅप्टरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्मवार कोणता असेल. ठीक आहे. बघा आता पहिल्यांदा बघा वर्षा लहान आहे कुणाच्यापेक्षा तर शैलजापेक्षा. ठीक आहे. बघा आणि इकडे शैलजानंतर वर्षा घ्या कारण की शैलजाच्या नंतरच वर्षा जन्मली. बरोबर आहे. किती दिवसांनी तर 187 दिवसानंतर. 187 दिवसानंतर. ठीक आहे. बघा हा तर आणि बरं पुढे काय दिले तर वर्षाचा बघा जन्मवार कुठला दिला त्यांनी आपण रविवार दिलेला आहे. रविवार दिलेला आहे. मग आता इथे कसं असतं लक्षात घ्या. आता इथं काय आपण 187 दिवस मोजत बसत नाही. तर बघा दर सात दिवसानंतर तोच वार असतो. बरोबर आहे का. म्हणजे बघा आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 जर आपण पकडलं तर समजा आता पहिला वार इथं बाबा सोमवार आहे. सोमवार आहे. ठीक आहे. बघा इथं पहिला वार सोमवार आहे तर इथं 8वा वार पण सोमवार असेल आणि इथं 9वा वार काय असेल मंगळवार असेल. ठीक आहे. बघा आता इथं काय करतो बघा आपण समजा हा आज सोमवार आहे. ठीक आहे. बघा आज सोमवार आहे. आजपासून आता हा 9 जो दिसतोय ना तो हा जर दिवस सोडला आपण तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 आजपासून 8वा दिवस कुठला झाला हा 9 म्हणजे मंगळवार झाला. बरोबर आहे का. मग कसं असतं लक्षात घ्या. तर बघा 1 2 3 4 5 6 7 हे 7 दिवस असतात ना ते आपण बाजूला काढून टाकतो. बरोबर आहे का. कारण की म्हणजे हे 7 दिवस म्हणजे काय एक आठवडा असतो. हे आठवडे आपण बाजूला काढतो आणि बरोबर काय करतो बघा इथून काय करतो इथून इथं उड्डाण मारतो. म्हणजे 1 आणि 8 9 आहे. बरोबर आहे का. आजपासून 8वा दिवस कुठला आला तर मंगळवार आला. बरोबर आहे. आज जर सोमवार असेल तर मंगळवार काय येतो लक्षात घ्या. आजपासून किती दिवस पुढे जायचे आपल्याला 8 दिवस पुढे जायचे. मग 8ला आपण काय करतो 7 ने भाग घालवतो. मग काय होतं बघा इथं 7 1 7 आणि बाकी राहिली 1. मग या बाकीवरती सगळा खेळ आपला ठरलेला असतो. म्हणजे काय आपण हे एक म्हणजेच काय हे आठवडे त्या आठवडे आपण बाजूला काढले. शिल्लक राहिलेले दिवस फक्त मोजायचे. म्हणजे आता इथे बघा 187 दिवस दिलेत. बरोबर आहे का. मग 187 ला जर आपण काय केलं 7 ने भागलं तर काय निघते बघा इकडं 7 1 7 बघा 7 दुने 14 14 आणि 4 18 4 वर 7 47 झाले बघा. परत 7 सकून 42 42 आणि 5 47 म्हणजे बाकी राहिली बघा 5. बाकीवरती खेळ असतो सगळा बाकी राहिली 5. मग मला सांगा आज जर बघा ह्या दोघांमध्ये ह्या 5ला काय म्हणतो बाकीला म्हणतो आपण ऑड डेज. बरोबर आहे का. किती दिवस ऑड निघाले बघा तर 5 दिवस ऑड निघाले. काय करायचं फक्त आता बघा आपल्याला पुढचा वार माहिती. बरोबर आहे का. रविवारच्या पाठीमागं 5 दिवस मोजा. म्हणजे बघा शनिवार शुक्रवार गुरुवार बुधवार आणि मंगळवार. बरोबर आहे का. बघा रविवारच्या पाठीमागं जर आलो तर काय निघेल इकडे मंगळवार निघेल. आणि जर शैलजाचा वार दिला असता आणि वर्षाचा जर विचारला असता शैलजाचा वार जर मंगळवार दिला असता तर बघा उत्तर सॉल्व्ह करण्याची पद्धत सेमच आहे. 187 ला आपण 7 ने भागलं बाकी राहिली 5. 5 दिवस फक्त काय करायचं मंगळवारच्या पुढे 5 दिवस मोजले आपण. बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. आपल्या इथं मग उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे बघा काय दिले बघा याच्यामध्ये 5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये व 3 ताटे 8 वाट्या यांची किंमत 425 रुपये असेल तर 5 ताटांची किंमत किती रुपये असेल. बघा आता काय दिले बघा 5 वाट्या. ठीक आहे. 5 वाट्याला आपण वा करू एक्स आणि वाय पकडण्यापेक्षा 5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत किती आहे बघा तर 650 रुपये. चला पुढे काय दिले बघा 3 ताटे आणि 8 वाट्या म्हणजे 8 वाट्या प्लस काय केले 3 ताटे. ताटाच्या खाली ताटे घ्या वाट्याच्या खाली वाटे घ्या. ताटे यांची किंमत किती आहे बघा तर 425 रुपये. 425 रुपये. म्हणजे आपण बघा एक्स आणि वाय बरोबर आहे का ह्या पदावलीची क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्या टाईपने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. याला वाटेला एक्स पकडा ताट्याला वाय पकडा आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. आपण एक्स आणि वायच्या ऐवजी फक्त वा आणि ता घेतले. ठीक आहे. बघा
म्हणजे आपल्याला लक्ष सॉल्व्ह कर. बरं आता इथे काय म्हणते बघा, तर 5 ताटांची किंमत विचारली, बरोबर आहे का? 5 ताटांची किंमत म्हणजे काय करावं, आपल्याला वाटे जे आहेत ना ते मायनस करून टाकायचे. म्हणजे कसं लक्षात घ्या, आता आपल्याला बघा हे वाटे आहेत ना, हे 5 8 आहे ना, हे काय करा, हे समान करून घ्या. समान करायचं म्हणजे काय करा लक्षात घ्या, 8 ने ह्याला गुणा. पण आता बघा 8 ने गुणताना पूर्ण ह्याला गुणावं लागतं, लक्षात घ्या. पूर्ण पहिले इक्वेशनला गुणावं लागतं. म्हणजे काय निघेल बघा इथं, बघा 8 पंचे 40 वाट्या प्लस 8 7 56 ताटी इज इक्वल टू 8 ने ह्याला गुणलं तर काय निघेल बघा, 650 ला जर तुम्ही 8 ने गुणलं तर 8 पंचे 40 आणि 8 सक 48, 48 आणि 4 किती झाले 52, बरोबर आहे का? म्हणजे इथं काय निघते बघा 5200 रुपये. म्हणजे आपण काय केलं, 5 वाट्या 7 ताटांच्या ऐवजी आपण काय केलं, 40 वाट्या आणि 56 ताटे घेतली, तर त्याची किंमत किती होती 5200 रुपये. आता सेम काय करायचं बघा, 5 ने ह्या 8 ला गुणायचं, म्हणजे पूर्ण ह्या इक्वेशनला 85 40 40 वाट्या अधिक बघा 5 त्रिक 15 15 ताटे बरोबर या 5 ने 425 ला गुणा, 425 ला गुणिले 5 करा, काय निघेल बघा इकडं 5 5 25 5 2 10 2 12 5 चोक 20 आणि 1 21 2125 रुपये. किती आले इकडे 2125 रुपये. ठीक आहे, म्हणजे 40 वाट्या आणि 15 ताटांची किंमत झाली 2125 रुपये. आता बघा 40 वाट्या दिसतात, बरोबर आहे का? मग इथं काय करायचं बघा, आता लक्षात घ्या, हे मायनस करून टाका. मायनस केलं तर खाली काय निघेल बघा इकडं, बघा 40 वाट्यातनं 40 वाट्या गेल्या, खाली 0 वाट्या राहिल्या. बरं आता इथं काय निघेल बघा, 56 मधनं 15 गेली तर खाली किती राहते बघा, 6 मधनं 5 गेली 1 राहिले, 5 1 गेली 4 राहिले, म्हणजे 41 ताटे. 41 ताटांची किंमत किती असेल बघा इथं, बघा 5200 मधनं 2125 वजा करा बघा, 10तनं 5 गेले 5 राहिले, परत 9तनं 2 गेले 7 राहिले, 1तनं 1 गेला 0 आणि इकडे परत 5तनं 2 गेले 3 राहिले, म्हणजे 41 ताटांची किंमत झाली 3075 रुपये. विचारलं काय आपल्याला 5 ताटांची किंमत किती असेल, मग इथं मला सांगा 41 ताटांची किंमत 3075, मग 5 ताटांची किंमत किती असेल तर x असेल. काय नाही तिरकस गुणाकार करायचा इथं, मग काय निघेल बघा आता इथं, हे निहाला गुणायचं आणि हे निहाला गुणायचं, काय निघेल इकडं x गुणिले 41 x गुणिले 41 बरोबर 5 गुणिले 3075. ठीक आहे बघा, आता हे एक जागेला ठेवा आणि 41 जो आहे तो बरोबर त्या पुढे गेल्या काय होईल, छेदाला जाईल. म्हणजे काय होईल बघा 5 गुणिले 3075 छेद किती येतं इथं 41. ठीक आहे बघा, चला आता काय निघेल बघा, 41 ने ह्याला भाग जातोय बघा, लक्षात घ्या 41 ने ह्याला भाग घालवला आपण तर बघा आता 4 ने बघितलं तर 4 8 32 बरोबर आहे का? म्हणजे 41 गुणिले 7 करा, 41 गुणिले जर 7 केला आपण तर 7 1 7 7 चौका 28 मध्ये 287 होते, बरोबर आहे का? म्हणजे 141 141 141 70 किती येते बघा 287. मग 307 मधनं 287 गेलं, खाली किती राहते बघा 87 97 आणि 7 म्हणजे 20 राहते, 20 वरती परत 5 दिले तर 205 होते. मग 41 गुणिले बघा 41 गुणिले जर 5 केलं तर 5 1 5 5 चोक 20 म्हणजे बरोबर 205 येते. म्हणजे बघा 41 1 41 आणि 41 5 किती येते 205 म्हणजे 75. x ची व्हॅल्यू झाली 75, बरोबर आहे का? मग थोडक्यात काय बघा लक्षात घ्या, इथं आपण काय केले 5 आता 75 गुणिले 5 करा, बघा 75 गुणिले 5 करा, काय निघेल बघा मग x बरोबर 5 गुणिले 75 गुणिले 5 करा, किती निघते बघा इकडं बघा 75 गुणिले 5 5 5 25 5 7 35 आणि 2 झाले 37 म्हणजे 375 रुपये. 375 म्हणजेच काय ते बघा इथं ऑप्शन नंबर 2 येते 375 रुपये. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा गटात न बसणारी संख्या ओळखा म्हटले, काय दिसते बघा तुम्हाला बघा इथं 48 जर बघितलं आपण तर बघा 7चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग झाला 49, 49 वजा 1 48. बघा इथं परत 4चा वर्ग अधिक 1, बघा 4चा वर्ग 16, 16 अधिक 1 17. इथं बघा 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे 25 अधिक 1 बरोबर 26. आणि इथं बघा 6चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग झाला 36, 36 अधिक 1 37. सगळीकडे बघा वर्ग अधिक 1 केलं, इथं वर्ग वजा 1 केलं, त्यामुळे उत्तर काय ते आपला ऑप्शन नंबर पहिला गटातनं बसणार. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिरीजचा क्वेश्चन आहे, काय दिलंय बघा ह्याच्यामध्ये, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. बघा 2 5 10 2 5 10 17 26 आणि इथं x. ठीक आहे, क्वेश्चन मार्क झाला x लिहू आपण. बघा काय दिसते बघा इथं, हे झालं बघा 1चा वर्ग अधिक 1 दिसते, बरोबर आहे का? बघा 5 म्हणजेच काय 2चा वर्ग अधिक 1, बरोबर आहे का? बघा
परत 10 म्हणजेच काय बघा 3चा वर्ग अधिक 1, 3 त्रिक 9 अधिक 1 10. परत बघा 4चा वर्ग अधिक 1, 4 चौक 16 अधिक 1 17. परत बघा 5चा वर्ग अधिक 1, 5 5 25 आणि 1 26. इथं काय निघेल बघा मग 6चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग झाला 36, 36 अधिक 1 बरोबर निघते इकडे 37. म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 37, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा. ठीक आहे, चला 85, 79, 76, 70, 68 आणि 61. ठीक आहे बघा. आता इथे जर बघितलं बघा 85 मधून जर वजा 9 केलं तर काय येते बघा 76 येते. बरोबर आहे का? बा परत 76 आहे ना, 76, 70, 68, 61. ठीक आहे, चला परत बघा इथं 79 मधून वजा 9 केलं तर 70 येते. ठीक आहे, 70 मधून वजा 9 केलं तर 61 येते. 76 मधून वजा 9 केलं तर किती यायला पाहिजे होतं बघा इथं 67 यायला पाहिजे होतं. बरोबर आहे का? 67. म्हणजे बरोबर 76 मधून 9 गेले की 67 आलं असतं, पण इथं 68 आले. त्याच्यामुळे उत्तर काय निघते आपलं 68, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, किंवा डायरेक्ट बघा तुम्ही 85 इथं 79, 76, 70, 68 आणि 61. डायरेक्ट जरी बघितलं तर बघा 85 आणि 79 मध्ये जर बघितलं आपण इथं तर बघा इथं वजा 6 आहे. बरोबर आहे का? इथं जर बघितलं तुम्ही तर वजा 3 आहे. बरोबर, 79 वजा 3 76. 76 वजा 6 केलं तर 70 येते. म्हणजे बघा वजा 6 वजा 3 वजा 6. आता इथं वजा 3 केलं तर काय निघेल बघा इथं मग 70 मधनं 3 गेले 67 येते. आणि बरोबर 67 मधून जर परत तुम्ही वजा 6 केलं तर बरोबर 61 येते. असं पण चालतंय. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, प्रिंटरला कीबोर्ड म्हटले, कीबोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले, तर टायपिंग कशाच्या सहाय्याने कराल? बघा टायपिंग कशाच्या सहाय्याने करतो आपण? कीबोर्डच्या सहाय्याने. बरोबर आहे का? बघा पण इथं काय म्हटलंय त्यांनी बघा, तर कीबोर्डला माऊस म्हटले. बघा कीबोर्डला माऊस म्हटले म्हणजे इथं काय निघेल बघा माऊस उत्तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहेत. 2 झाडातील अंतर 4 मीटर, तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती? बघा आता कसं असतं लक्षात घ्या. समजा 2 झाड आहेत, इथे एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे. ठीक आहे, 2 झाडांमध्ये गॅप किती असतो? एकच असतो. समजा 3 झाडं असतील तर 3 झाडांमध्ये गॅप किती झाले बघा, 1 आणि 1 2. 4 झाडं असतील तर 4 झाडांमध्ये गॅप झाले 3. इथं झाडं किती आहेत? 9. याचा अर्थ गॅप किती झाले बघा, तर 8 झाले. म्हणजे बघा येते लक्षामध्ये बघा, हे झालं पहिलं झाड, इथं बघा हे झालं पहिलं झाड आणि हे झालं 9वं झाड. या दोघांमध्ये गॅप किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 टोटल गॅप झाले 8. आणि प्रत्येक गॅप मध्ये बघा किती अंतर आहे, तर 4 मीटरचं अंतर आहे. म्हणजे काय निघेल बघा 8 गुणिले 4, 8 चौक किती येते बघा 32 मीटर येते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 1 मे 2016 रोजी रविवार आहे, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार असेल? बघा आता काय याच्यामध्ये बघा 1 मे 2016 ला काय दिले त्यांनी आपल्याला इकडं रविवार दिला. ठीक आहे, रविवार. आणि विचारले काय, तर 15 ऑगस्ट 2016 ला बघा 15 ऑगस्ट 2016 ला कुठला वार आहे? ठीक आहे, म्हणजे मेच्या पुढं. बरं आता बघा दिवस मोजताना प्रत्येक महिन्याचे दिवस मोजायचे नसतात, लक्षात घ्या. बरोबर आहे का? आता आपल्याला काय करायचंय, 1 मे पासून आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत जायचंय. बरोबर आहे का? फक्त काय करायचं बघा, लक्षात घ्या. इथं आता चालू महिना कुठला आहे? मे महिना आहे. बरोबर आहे का? मे महिन्याचे तेवढे शिल्लक दिवस मोजा, कारण की मे महिना हा पूर्ण नाही. मे आणि ऑगस्ट महिना हा चालू महिना आणि हा विचारलेला महिना आहे. बाकीचे मधले महिने आहेत ना ते सगळे पूर्ण आहेत. जून जुलै. बरोबर आहे का? मग काय करायचं बघा, मे मधील बघा, मे मधील काय करायचं, शिल्लक दिवस. मे मधील शिल्लक दिवस. मग आता मला सांगा, मे हा महिना किती असतो बघा, मे हा 31 दिवसाचा महिना असतो. बरोबर आहे का? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. आता मे हा 31चा म्हणजे बघा 1च्या पुढं, आता 1 पासून आपण मोजत चाललो पुढं. बरोबर आहे का? ए मधले किती दिवस शिल्लक राहिले? 30 दिवस. ते 30 दिवस इथं आपण ऍड केले. चला आता बघा राहिला कुठला, मे आणि ऑगस्ट मध्ये बघा जून जुलै येते. बरोबर आहे का? जून ते जुलै हे काय येते बघा, पूर्ण महिने असतात जून जुलै. म्हणजे याचा अर्थ बघा, आता इथे 30 दिवस दिले आपण, याचा अर्थ काय, तर आपण मेच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचलो. आता बघा जून
जून ते जुलै, जून ते जुलै काय करायचे असतात? ऑड ऑड डेज घ्यायचे असतात, ऑड दिवस. ऑड दिवस म्हणजेच काय असतात बघा, लक्षात घ्या. प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी 28 दिवस असतात, बरोबर आहे की नाही? 28 दिवसाच्या पुढचे महिने मोजायचे. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या, की 28 दिवस त्याच्या पुढे दिवस दिवस का मोजतो आपण? 28 दिवस म्हणजे 4 आठवडे पूर्ण झाले, बरोबर आहे का? मग आपण काय करतो बघा, ऑड डेज म्हणजेच काय करतो, मध्ये जेवढे आठवडे येतात ना तेवढे सगळे बाजूला काढतो आपण. म्हणजे काय बघा, लक्षात घ्या इथं बघा, आता इथं एक फॉर्म्युला बघा, हे काय असतं बघा, 30 32 32 फॉर्म्युला म्हणायचं नाही ह्याला. 30 32 32 3 32 32 3 बघा, लक्षात घ्या. त्याला काय म्हणतो आपण? प्रत्येक महिन्यामध्ये निघणारे ऑड ऑड दिवस. बघा, जानेवारी 31 चा असतो, त्याच्यामध्ये 28 च्या पुढचे 3 दिवस झाले, 28 3 31. फेब्रुवारी महिना हा सामान्य वर्षातला असेल तर 0 असेल, लीप वर्षातला असेल तर 1 दिवस ऑड निघतो, 29 चा असेल तर, बरोबर आहे का? आता बघा, इथं काय फेब्रुवारीचा काय संबंध आहे? आपल्याला काय करायचं बघा, जून ते जुलै बघा, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, जून ते जुलै ह्या 2 दिवसात 2 महिन्यात काय करायचे? ऑड दिवस घ्यायचे फक्त. म्हणजे 2 आणि 3 5 दिवस घेतले आपण. किती? 2 आणि 3 5 दिवस. चला बघा, हे 5 दिवस ऍड केले आपण. याचा अर्थ काय झाला? आपण जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचलो आपण. आणि आता एंट्री मारायची कुठं? ऑगस्ट मध्ये. बघा, मग ऑगस्ट मधील तारीख, ऑगस्ट मधील तारीख, ऑगस्ट मधील तारीख किती आहे बघा इथं? तर 15 तारीख आहे. 15 तारीख याचा अर्थ काय? आपण 15 दिवस मोजले आपण. म्हणजे आता याचा अर्थ पोहोचलो कुठपर्यंत आपण? 15 ऑगस्ट पर्यंत. बघा, आता या दिवसांची बेरीज करा. काय निघते बघा इथं? 30 आणि 10 40, 40 आणि 10 झाले 50 दिवस झाले, बरोबर आहे का? आता बघा, मोजताना काय करायचं? 50 ला 7 ने भाग घालवायचा. 50 ला 7 ने भाग घातला किती येते बघा इकडे? बघा, 7 7 49 आणि 1 50. इथं सगळं मॅटर काय करते बघा, हे ऑड डेज. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर रविवारच्या पुढे फक्त 1 दिवस मोजायचा. किती? फक्त 1 दिवस मोजायचा. रविवार अधिक 1 झाला सोमवार. इथं बघा परत, आता चला इथं तुम्हाला जून आणि जुलै 2 महिने आहेत, त्याच्यामुळे त्यातले आपण डायरेक्ट बाबा जून मधले, जून 30 चा असतो, जुलै 31 चा असतो, हे दिवस ऍड करत बसायचं नसतं. फक्त काय करायचं असते? 28 दिवसाच्या पुढचे जेवढे दिवस आहेत ना ते ह्याच्यामध्ये लक्षात पण कसं ठेवायचं बघा, 30 32 32 3 32 32 3. ठीक आहे बघा. चला, आणि फक्त इथे लक्षात ठेवायचं, जर लीप वर्ष असेल तर 0च्या ऐवजी 1 घ्यायचं ऑड दिवस मोजताना. ठीक आहे बघा. चला, आता उत्तराला आपलं सोमवारी. बरं, आणखी एक ह्याच्यामध्ये काय बघा, ह्याची बेरीज समजा, आता इथं चला सोपं दिलंय तुम्हाला, कॅल्क्युलेशन आपण फास्ट करू शकतो. जर मोठं जर जास्त असेल तर त्यावेळेस काय करायचं बघा, डायरेक्ट आपण इथे बघा 7 ने भाग, असंही आपण बेरीज करून 7 ने भागले की नाही बघा, डायरेक्ट 30 ला भाग घाला 7 ने. 7 चोका 28, बाकी राहिली 2. 5 ला काय भाग जात नाही, 5 आहे असं घ्या. बघा, 7 दुने 14, बाकी राहिली 1. बरोबर आहे का? परत किती झालं बघा, 5 आणि 2 7 आणि 1 8. परत 7 दिवस मायनस करून टाका बघा. 5 आणि 2 7 चा विषय संपला, राहिलं काय फक्त बाकी 1. 1 म्हणजेच काय? रविवारच्या पुढे 1 दिवस मोजायचा, सोमवार उत्तरते. म्हणजे ऑप्शन नंबर काय येते बघा, पहिला येते. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2.5 लाख असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल? बघा, आपण जसं चक्रवाढ व्याजाने सॉल्व्ह करतो ना, हे त्या टाईपने सॉल्व्ह करायचं. बघा, सुरुवातीला तुमची लोकसंख्या किती आहे बघा, तर 2.5 लाख आहे. आणि बघा किती वर्ष वाढली बघा, तर 2 वर्ष वाढली. प्रत्येक वर्षी 8% दराने वाढली, बरोबर आहे का? बघा, आता इथं पहिल्यांदा 2.5 लाख आहे, पहिल्या वर्षी किती झाली बघा, 108% झाली. 8 100 मध्ये वाढवला आपण, 108 झालं. म्हणजे 108/100. परत दुसऱ्या वर्षी काय होतं बघा, लक्षात घ्या. आता इथून पुढच्या 100 आपण काय करतो, आणखी 108/100 करतो आपण. 108/100 असं काय करतो बघा, लक्षात घ्या. 100 ला 10% किती झाला बघा, इथे 100 चा 10% झाला अधिक 10, बरोबर आहे का? म्हणजे इथं काय होतं, 110% होतं. बरोबर आहे का? बघा, जसं आपण सरळ व्याजामध्ये बघितलं बघा, सरळ व्याजामध्ये 100 ला पहिल्या वर्षी व्याज मिळेल 10%, दुसऱ्या वर्षी पण व्याज मिळेल 10%, बरोबर आहे का? सरळ व्याजामध्ये सरळ असतं, पण चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं बघा, आता 100 ला इथं पहिल्या वर्षी तुम्हाला 10% व्याजदर मिळतं, पण दुसऱ्या वर्षी जे असतं ना, ह्या 100चं 10% मध्ये 10 मिळतं, पण ह्या 10%चं पण 10% म्हणजे 1 इथं वाढवला जातो. म्हणजे इथं काय होतं बघा, पहिल्या वर्षी समजा 100 तुमची लोकसंख्या आहे, 10% वाढली तर बाबा 110% झाली, 110 झाली, बरोबर आहे का? आता पुढच्या वर्षी जी 10% वाढेल ती ह्या 100 वरती 10% नाही वाढत, ह्या 110च्या 10% वाढते. त्याच्यामुळे इथं कसं असतं, 2.5 लाख गुणिले 108/100 गुणिले 108/100 2 वेळा केला, आता कॅल्क्युलेशन करा, उत्तर निघून जाते आपलं. काय निघेल बघा आता इथं, बघा चला, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा, चला 108 गुणिले 108, 108 गुणिले 108 काय निघते बघा इथं, 8 8 64, 8 0 0 6 ला 6, परत 8 1 8.
चला आता शून्याचा तर काय संबंध आहे, 2 शून्य देऊन टाका, नाही 1 ने भाग घालवा. बघा 1 8 8 1 0 0 आणि 1 1 1. चला काय निघेल इकडे बघा 4, इथं निघेल 6, इथं अधिक असते 8 आणि 8 16, हातचा आला 1 0 आणि 1 1 आणि परत 1. 11,664 11,664 गुणिले परत आणखी कितीने गुणायचे आपल्याला 25 ने. 25 ने गुणा काय निघते बघा इकडं 25 चौक 100, इथं शून्य आला, परत 25 सख्ख 150, 160 आणि 10 झाले 170. 170 परत 25 सख्ख 150, 150 आणि 17 किती झाले बघा 167. परत 25 एके 25 आणि 16 किती झाले 25 आणि 10 35 आणि 5 40 आणि 1 41. परत 25 एके 25 आणि 4 किती झाले 29, म्हणजेच 2,91,700. बरोबर आहे का? तेव्हा आपलं काय चुकलंय बघा इथं 5 आणि 4, थांबा 1 मिनिट. हा 25 चौक 100 आलं, बरोबर आहे. 25 सख्ख 150 आणि 10 160. थांबा इथं 160 येते, इथं 160, इथं शून्य करा, इथं शून्य आलं. 25 सख्ख 150 आणि 16 किती झाले बघा 25 सख्ख 11, 1 मिनिट 11,664. 11,664 गुणिले 25 करा. 25 चौक 100, इथं शून्य आला. परत 25 सख्ख 150 आणि 10 झाले 160, इथं शून्य आला. परत 25 सख्ख 150, 150 आणि 16 किती झाले 50 160 166. बरोबर आहे का? 166 झाले. परत इकडे बघा 25 एके 25 आणि 16 किती झाले 25 आणि 10 35 आणि सॉरी 25 आणि 10 35 35 आणि 6 41. इथं हात चाला 25 एके 25 आणि 4 झाले 29, म्हणजे 2,91,600, म्हणजे 2,91,600 ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,755 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. बघा 3 वर्षानंतर काय होते बघा, रास म्हटलेले. रास म्हणजेच काय, तर मुद्दल प्लस व्याज. आता बघा मुद्दल आपल्याला माहिती आहे का, मुद्दल माहित नाही, आपण तात्पुरता इथे एक्स पकडू. मुद्दल एक्स पकडले आपण, बरोबर आहे का? आता बघा आपल्याला 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचे, बरोबर आहे का? पहिल्या वर्षी किती होईल बघा, व्याज दर किती आहे तुमचा 10%, म्हणजे 100 अधिक 10 110%, म्हणजे 110 चे 100 गुणिले 110 चे 100 3 वेळा करायचं, कारण की आपल्याला 3 वर्षाचा व्याज काढायचे. 110 चे 100. बघा आता हा जो फॉर्म्युला असतो तो कसा असतो बघा, मुद्दल प्लस व्याज. किती असतो, मुद्दल प्लस व्याज. म्हणजे येते लक्षामध्ये बघा. हा आता चक्रवाढ व्याज जर काढायचं असेल तर ह्याच्यातनं तुम्हाला मुद्दल वजा करावं लागते. ठीक आहे. आपलं उत्तर बरोबर नाही. बरोबर किती आले बघा इकडे 6,655. सॉल्व्ह करा. आता काय निघते बघा, इथं एक्स जागेला ठेवा, इज इक्वल टू हे बरोबरच्या अलीकडे सगळं बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल बघा 6,655 गुणिले, बघा सगळं उलट होईल. काय होईल 100/110 गुणिले 100/110 गुणिले 100/110. चला आता काय होईल बघा इकडं, चला ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा. चला आता 11 ने भाग घालवा. 11 एके 11, 11 सख्ख 66, 11 पाची 55. ठीक आहे. चला परत 11 एके 11, चला 11 पाची 55 आणि 5 60, 11 पाची 55. परत 11 एके 11, 11 पाची 55. बघा 5 वरती किती शून्य द्यायचे बघा इकडं, 1 2 3, 1 2 3, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 5,000. ठीक आहे. म्हणजे बघा काय येते बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिसते पाहिजे मग तुम्हाला, बघा दशांश अपूर्णांकावरचे प्रश्न आहे बघा. 0.77 बघा 777 हे कंटिन्यू आहे. हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q रूपात लिहा. आता बघा ह्याच्यामध्ये आवर्ती म्हणजे काय असं लक्षात घ्या. आवर्ती आणि अनावर्ती म्हणतो आपण, बरोबर आहे का? आवर्ती म्हणजेच काय, तर वारंवार येणारा म्हणतो आपण. ठीक आहे बघा, वारंवार येणार. आणि हे सगळं कशासाठी असतं बघा, तर तुम्हाला बघा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हा एक पार्ट असतो, बरोबर आहे का अपूर्णांकामध्ये. म्हणजे बघा पहिल्यांदा बघा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, परिमेय आणि अपरिमेय ह्या संख्या काढण्यासाठी आपण हे काढतो. बघा कसं असतं लक्षात घ्या. समजा आता एखादी व्हॅल्यू आहे, समजा पायची व्हॅल्यू, बघा पायची व्हॅल्यू आपण किती पकडतो बघा, तर 3.14, पण ती 3.14 असते का नाही. पायची व्हॅल्यू ही आपण अप्रॉक्सिमेटली घेतलेली. येते लक्षामध्ये बघा. हे काय कंटिन्यू, म्हणजे हे असं कंटिन्यू नंबर वाढत जाते, ह्याला आपण भागच घालू शकत नाही. म्हणजे पायची व्हॅल्यू आपण किती पकडली बघा इथं 22/7 आहे नाही, तर ह्याला जर तुम्ही भाग घालवत बसला का नाही तर भाग जात नाही. म्हणजे हे 3.14 डॉट 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 कंटिन्यू इनफायनाइट किती पण नंबर आहेत त्याला तुम्ही तोडच करू शकत नाही. मग ज्या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपण p/q मध्ये लिहू शकत नाही त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. ठीक आहे बघा. पण ह्याच्यामध्ये पण 2 पार्ट पडतात बघा. म्हणजे बघा आता हे जे बघा आता इथे काय म्हटलं तुम्हाला, आवर्ती.
बरोबर आहे का? म्हणजे बघा इथं मी काय केलं, 1/3 केलं तर ते काय ते बघा 0.3333 हे कंटिन्यू येते. हे पण इन्फानाइट पर्यंत येते असं. म्हणजे ह्याला काय पण काय बघा, इथं एकच नंबर चालू आहे. कारण येते लक्षामध्ये बघा. किंवा इथं काय असेल बघा 0.128, 128, 128 डॉट, 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 डॉट. ठीक आहे बघा, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये कसं लक्षात घ्या, हे जे नंबर असतात 128, 128 म्हणजे हे इन्फायनाइट आहेत. पण काय बघा, 3 नंबर आहेत. कुठले कुठले बाबा की 1, 2, 8 हे कंटिन्यू रिपीट होते. मग ह्या नंबरला आपण P/Q रूपामध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. आणि अपूर्णांकामध्ये लिहिले की त्याला काय म्हणतो आपण परिमेय संख्या. येते लक्षामध्ये बघा. बघा परिमेय संख्या तर सगळ्याच असतात. फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं असतं अपरिमेय संख्या. म्हणजे मी इथं लिहिलं बाबा 12 लिहिलं. तर 12 ही परिमेय संख्या आहे का? तर आहे. का? कारण की 12चा छेद किती असतो? 1. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी P/Q मध्ये. म्हणजे बघा प्रत्येक अपूर्णांक सुद्धा परिमेय संख्या अशी लक्षात ठेवायची कधी पण. प्रत्येक अपूर्णांक. फक्त काय बघा दशांश फक्त अपरिमेय संख्या कुठली असते? तर बाबा जे नंबर आहेत ना असे 0. बघा आता 0.128, 128 बघा. लक्षात घ्या हे सुद्धा नंबर काय असतात बघा परिमेय संख्या असतात. कसं ते तुम्हाला सांगतो. तेच आपल्याला बघायचं इथं. फक्त बघा पायची जी व्हॅल्यू असते ना ती अपरिमेय संख्या असते. तर त्याला एक पॅटर्न नाही कुठलाच. आणि पॅटर्न नसल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो टर्मिनेट नाही करू शकत. हे त्या लक्षामध्ये कशामध्ये अपूर्णांकामध्ये. म्हणजे बघा आता इथं जर घ्यायचं म्हटलं बघा आता एक लक्षात घ्या. इथं काय करतो आपण इथं 0.77 दिलंय की नाही त्यांनी. मग काय करायचं बघा 0.7 लिहायचं आणि त्याला बार लिहायचं. 0.7 त्याच्या डोक्यावरती बार. कारण की 7च कंटिन्यू होईल. म्हणून आपण त्याला ब्रेक केलं नाही तर काय केलं 7 लिहिलं डोक्यावरती. मग हे लिहिताना कसं लिहितो बघा आपण तर 7 किती संख्याच्या डोक्यावरती बार आहे एका संख्येच्या त्याला 7 छेद काय करतो 9 करतो. तुम्ही जर लक्षात घ्या आता तुम्ही जर 7 ला 9 ने भाग घालत बसला का नाही तर तरी पण उत्तर काय येणार आहे 0.777777. म्हणजे आता जसं आपण बघितलं बघा 0.128 असेल हे 0.128, 128, 128 तर आपण काय करतो 0.128 च्या डोक्यावरती बार देतो. मग याचा अर्थ काय होतं 128 छेद 999 3 वेळा 9 हा त्याचा अर्थ असतो. ह्याचं उत्तर काय निघतं बघा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आणि मग बघा ह्या सगळ्या ह्या सुद्धा संख्या काय असतात बघा बघा ह्या पण आवर्तीत पण कशा आहेत बघा ह्याला आपण टर्मिनेट करू शकतो. ह्याला काय म्हणतो आपण परिमेय संख्या. हा मात्र नंबर जो असतो ना तो अपरिमेय संख्या असतो लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सेम आता थोडं ते माहिती ही तुम्हाला उपयोग येणार आहे आता सांगितली कशासाठी बघा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी टिंब असते. बरोबर आहे का? बघा आता आताच बघितलं आपण परिमेय संख्या म्हणजेच काय बघा परिमेय संख्या सगळ्याच आल्या. समजा मी ते एक पूर्णांक लिहिला 12 लिहिला. 12 लिहिला ही पण परिमेय संख्या का? कारण की कुठल्याही संख्येचा छेद हा 1 असतो. याचा अर्थ काय P/Q मध्ये मांडले मी ह्याला. ही झाली परिमेय संख्या. बरोबर आहे का? फक्त काय बघा परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्या यांची बेरीज. आताच बघितलं आपण पायची व्हॅल्यू काय असते बघा. बघा समजा इथं 12 लिहिलं 12 आणि आधी काय केलं बघा 3.14 हे थोडक्यात कंटिन्यू समजा पायची व्हॅल्यू नाही दुसरी कुठली बघा. समजा मी 7.14825312972140 म्हणजे थोडक्यात याप्रमाणे ह्याला काय केलं आपण डॉट 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 इनफायनाइट ह्याला कुठलाच एक पॅटर्न नसतो. कंटिन्यू कसे नंबर येतात. ह्याला काय म्हणतो आपण अपरिमेय संख्या. मग कसं असतं बघा दोघांची जर तुम्ही बेरीज केली 12 आणि 7 की झाली 19. 19 पॉईंट जर हेच लिहित बसलो आपण पुढे आहे असं. बरोबर आहे का? तरी पण काय होणार आहे ही संख्या परिमेय प्लस अपरिमेय केली की संख्या अपरिमेय संख्या बनणार आहे. परिमेय संख्या बनत नाही. म्हणून काय येतं बघा ह्याच्यामध्ये परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्यांची बेरीज काय असते तर अपरिमेय संख्या असते. कुठं कुठं तुम्हाला 1 व 2 दिलेले तर ते नसतं चुकीचं असं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी 400 मीटर आहे तर लांबीची रुंदीशी गुणोत्तर किती? गुणोत्तर काढा. बरोबर आहे का? लांबी किती आहे बघा बघा बरं आता एक लक्षात घ्या गुणोत्तर कसं आहे बघा इथं कारण की 3 1 आणि 1 3 दिले. बरोबर आहे का? मग कसं असतं बघा कुणाचे कुणाशी बघा ज्याचं चे असताना ते आधी घ्यायचं शी असतं ते नंतर घ्यायचं असतं. मग काय दिले बघा बघा हा लांबीचे बरोबर आहे का इथं लांबीचे दिलेले लांबीचे कुणाशी तर रुंदीशी रुंदीशी मग लांबी किती आपली 1.2 किलोमीटर आहे. बरोबर आहे का? मग आता मला सांगा 1 किलोमीटर म्हणजेच काय असतं इथं बघा तर 1000 मीटर असते. म्हणजे एकावरती आपण 3 शून्य दिले. मग 1.2 चं काय होईल बघा इकडं 1.2 चं तर ह्याच्यावरती 3 शून्य द्या दशांश अपूर्णांकाच्या पुढे काय होईल 1200 मीटर होईल. 1 किलोमीटर म्हणजे 1000 तर 1.2 म्हणजे 1200 मीटर. मग इथं 1200 मीटर लिहिलं आणि रुंदी किती आपली 400 मीटर ह्याचं गुणोत्तर काय असेल बघा. चला इकडे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालवा. परत 4 1 4 आणि इकडे 4 3 12 म्हणजे 3 काय होईल बघा 1 होईल. किंवा बघा आता हे आडवं लिहिलं उभं
जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर कुणाचे, कुणाशी, चे आणि शी, चे वर घ्यायचा, शी खाली घ्यायचा आणि मग भागाला व्हायचा, तरी पण गुणोत्तर निघून जातं. किती उत्तर येईल आपलं? 3 असे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जॉमेट्री चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात. छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनाची बेरीज डॅश डॅश असते. ठीक आहे बघा. आता समांतर म्हणजे काय बघा? पॅरलल. आता दोन रेषा इथे मी काढल्या. ठीक आहे बघा. आणि त्याला एका रेषेने काय केलं? मी छेदांकित केलं. ठीक आहे बघा. आता ह्याचं काय म्हटलंय बघा? एका छेदिकेने छेदले असतात. छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची, आंतरकोन म्हणजे कुठली बघा? ही आतली झाली. आंतरकोनांची बेरीज काय किती असते विचारलं आपल्याला. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, मी समजा एक रेष काढली आणि ह्याच्यावरती अर्धा वर्तुळ काढला. मग अर्धा वर्तुळाचा ह्याचा कोन किती असतो बघा? कुठलाही सर्कल आपला 360 चा असतो. मग अर्धा वर्तुळ पकडले की आपण म्हणतो काय 180 चा असतो. बरोबर आहे का? मग इथे जर समजा मी हा वर्तुळ काढला, अर्धा वर्तुळ. ठीक आहे बघा. आता बघा ह्यातला हा जो कोन आहे, हा कोन साहजिकच आहे तो 90 डिग्री पेक्षा कमी असेल. समजा मी इथं काय पकडला? हा 40 हा 40 चा असेल तर हा कितीचा असेल? बघा हा 40 चा असेल तर हा किती झाला? 140 चा. 140 अंश. ठीक आहे बघा. आणि कसं असतं बघा, हा आणि हा कोन इथला जो कोन आहे हे सेमच असतात, लक्षात घ्या. समजा हा 40 आहे ना, तर हा पण किती आला? 40. येते लक्षामध्ये? हा 40 असेल तर हा पण 40 असेल. आणि हे बघा, हा जर 140 असेल तर हा पण 140 असणार आहे. बरोबर आहे का? बघा. पण आपल्याला आंतरकोन बघायचे बघा. आता कसं असतं, इथं हे आणि हे कोन जे असतात ना, एकमेकांच्या अपोजिटचे कोन सारखे सेम असतात. म्हणजे हा 140 आहे ना, तर हा पण 140 असतो. लक्षात घ्या कधी किती? हा झाला 140 आणि हा 40 असेल ना, तर हा पण 40 असतो. येते लक्षामध्ये? मग आता आंतरकोनांचं जर बघा, हे जर तो दोन कोन आपल्याला बघायचे असतील, हा एक आणि हा एक, हे जे दोन कोन आहेत ना इथले, ह्यांची बेरीज विचारली आणि एका बाजूचे, एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज किती असते? मग 140 आणि 40 किती झाली? 180. म्हणजे फिक्स असते. म्हणजे किती बघा, दोन रेषेत इथं आपण ह्या काढला. समजा हा 30 असेल, तर बघा हा पण किती असेल? 30 असेल. मग हा 30 असेल तर इकडचा हा किती असेल बघा? 150 असेल. बरोबर आहे का? मग हा 150 असेल तर ह्याच्या अपोजिटचा हा पण किती असतो? 150 असतो. मग 150 आणि 30 किती झाले? 180 झाले. म्हणजे एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज किती असते? 180. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी, 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहात किती मुले होती? ठीक आहे बघा. आता काय दिले सुरुवातीला त्यांनी? 55 मोसंबी आहेत, 80 केळी आहेत आणि किती 30 सफरचंद आहेत. बरोबर आहे का? 30 सफरचंद. आता बघा ह्याच्यातनं काय केले? प्रत्येकातले 5-5 शिल्लक राहिली. म्हणजे ह्याच्यातनं 5 गेले, 50 मोसंब्या शिल्लक राहिल्या. ह्याच्यातनं 5 गेल्या, 75 राहिल्या. 75 केळी राहिली. आणि ह्याच्यातनं 5 गेले, खाली किती झाले? 25. 25 काय झाले? सफरचंद झाले. ठीक आहे बघा. हां. आता इथे काय म्हटलंय, तर वसतिगृहातली किती मुले होती? तर बघा इथं कसं असतं लक्षात घ्या. इथं त्यांनी डिटेल माहिती द्यायला पाहिजे होती. म्हणजे कसं किंवा प्रत्येक मुलाला प्रत्येक प्रकारची केळी समान गेली पाहिजेत. हे वाक्य त्यांनी तिथे ऍड टाकायला म्हणजे ऍड करायला पाहिजे होतं. ठीक आहे बघा. तर त्यावेळेस हा प्रश्न बरोबर असला असता. पण ठीक आहे. तरी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा. काय दिसतंय तुम्हाला इथं? बघा आता 50, 75 आणि 25 ह्याचा आपल्याला लसावी काढायचा. हा लसावी चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा, लक्षात घ्या. लसावी मासावीवरचा. ह्याचा मासावी काढायचा आपल्याला. बघा 50, 75 आणि 25 ला जर आपण आता चला 5 ने जर भाग घातला, काय निघेल बघा इथं? किंवा डायरेक्ट 25 ने भाग घालू आपण बघा. 25 दुणे 50, 25 त्रिक 75, 25 एक 25. याचा अर्थ काय बघा? तर 25 मुलं आहेत आणि 50 मोसंबी बघा. 55 मधले बघा 50 मोसंबी जे आहेत ना, ते प्रत्येक मुलाला आपण 2-2 देऊ शकतो. 75 जर असतील ना, तर प्रत्येक मुलाला 3-3 जातील. 25 असतील तर प्रत्येक मुलाला 1-1 सफरचंद जाईल. हे झालं आपलं. ठीक आहे. बरोबर इकडे आपण बाकी आज ऑलरेडी बाजूला काढून दिले. ठीक आहे बघा. म्हणजे इथे काय निघेल बघा? 25 मुलांना 2 मोसंबी मिळतील. प्रत्येक मुलाला 3 केळी मिळतील आणि प्रत्येक मुलाला 1 सफरचंद मिळेल. ठीक आहे. म्हणजे इथं आपलं उत्तर काय निघेल बघा? ऑप्शन नंबर 4. पण फक्त तेवढं त्यांनी एक वाक्य तिथे ऍड करायला पाहिजे होतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास 6 तास लागतात. बघा त्याचा ताशी वेग किती आहे? 50 किलोमीटर आणि त्याने 6 तास प्रवास केलाय. बरोबर आहे का? चला परत. तर त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटर असताना किती तास लागतील? ठीक आहे बघा. आता सुरुवातीला तुम्हाला अंतर काढावं लागेल. त्याने बघा अंतर किती केले बघा सुरुवातीला. त्याचा वेग किती आहे?
बघा त्याचा वेग किती बघा, हे कसं असतं अंतर बरोबर काय असतं, वेग गुणिले वेळ. मग इथं अंतर आहे बघा, त्याचा वेग किती आहे, ताशी 50 किलोमीटर आणि वेळ किती लागला त्याला, 6 तास वेळ लागलाय. मग त्याचं एकूण अंतर किती झालं बघा, 300 किलोमीटर. म्हणजे त्याने 300 किलोमीटर अंतर पार केलं. ठीक आहे बघा. मग कसं असतं लक्षात घ्या. आता परत काय करायचं, तेच अंतर तुम्हाला ताशी वेग किती आहे तुमचा, 30 किलोमीटर पर आवर आहे. बरोबर आहे का. मग 300 किलोमीटर अंतर तुम्हाला 30च्या स्पीड वेगाने काय करायचं, कव्हर करायचे. म्हणजे थोडक्यात काय, जर आपण बघितलं बघा, अंतर भागिले जर समजा अंतर भागिले काय असतो, वेग असतो, तर तुम्हाला काय निघेल, वेळ निघेल. बघा अंतर किती आहे तुमचं, 300 किलोमीटर आहे, तुमचा वेग किती आहे बघा, तर 30 किलोमीटर आहे. मग तुम्हाला वेळ किती लागेल बघा, तर बघा 0 ला 0, 3 1 3, 3 10 30, म्हणजे 10 तास वेळ लागेल. 10 तास म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. बरोबर आहे का बघा. आता मला सांगा, आणि काय म्हणले बघा, प्रत्येक अंक एकदाच एकदाच वापरून म्हणजे एकूण किती संख्या तयार होतील बघा, लक्षात घ्या. तर 3 आहेत का नाही, मग 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं बघा, 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 3 दुने 6 अंक तयार होतील, एवढं तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे बघा. तर तुम्ही तयार कराय बघा. आता चला सगळ्यात लहान अंक आपण घेऊ 2, नंतर 4, नंतर 5, 245. पहा 2 जाग्याला ठेवा आणि ह्या दोघांच्या आदला करा, 2 5 4. चला परत सुरुवातीला 4 घ्या, 4 2 5 होईल, परत 4 5 2 होईल. आता परत 5 घ्या, 5 2 4 होईल आणि 5 4 2 होईल. ठीक आहे बघा. आता ह्या अंकांची बेरीज करायची, किती निघेल बघा. बरं आता बघा प्रत्येक ठिकाणी काय, 5 2 वेळा आला, 4 2 वेळा आला, 2 2 वेळा आला. हिथं पण आणि हिथं पण तेच असतं सेम. ठीक आहे बघा. मग काय निघेल, 5 आणि 4 बघा, 5 आणि 5 10, बघा 10 आणि 4 14 आणि 2 16, 16 आणि 4 20 आणि 2 22. इथं 22 आले, इथं पण हातचा आला 2. म्हणजे बघा ह्याची जर परत बेरीज केली तर 22 येणार आहे. ते लक्षामध्ये बघा. 5 आणि 4 9, 9 आणि 2 11 आणि 5 16 आणि 2 18 आणि 4 22, 22 आणि हातचं ही 2, 22 आणि 2 झाले 24. इथं हातचा आला 2, परत ह्याची 22 निघेल. 5 आणि 5 10 आणि 4 14 आणि 4 14 आणि 4 18 आणि 2 20 आणि 2 22 आणि 2 24. इथं 24 ला काय निघेल मग, 2442. 2442 म्हणजे ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. बघा काय निघेल बघा, 5/8 मध्ये अधिक 5/8 हे किती वेळा म्हणजे x वेळा मिसळावं लागेल आपल्याला. ठीक आहे. काही जणांनी काय केलंय बघा, 5/8 अधिक x बरोबर काय 5, तर हे चुकीचं आहे. 5/8 अधिक 5/8 किती वेळा बाबा, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा काय असेल ना, ते x मध्ये येत. बरोबर. ह्याची बेरीज केली किती निघते बघा, तर 5 निघते. काय निघेल बघा, आता दोन्हीचा तर छेद समान आहे, छेद समान लिहून घ्यायचं 8. वरती काय बघा 5 अधिक हे काय असतं 5x बरोबर किती, इकडे 5 आहे. ठीक आहे. बघा आता हा 8 जो आहे तो 8 बरोबरच्या पलीकडे गेला काय होईल बघा, तर पलीकडे जाईल. मग काय होईल इकडे 5 अधिक 5x बरोबर काय निघेल बघा, इकडे 8 इकडे गेला की 5 गुणिले 8 म्हणजे 8 5 40 होईल. चला परत पुढे काय होईल बघा. चला आता इथं काय निघेल बघा, आता हा 5x जाग्याला ठेवा बरोबर 85 झाले बघा 40 आणि हा 5 बरोबरच्या पलीकडे गेला की मायनस होईल, -5 होईल. म्हणजे काय होईल बघा, इकडे 5x बरोबर काय निघेल, इकडे 40 वजा 5 35 निघेल. आणि इथं मग x जो आहे एक जागेला ठेवा आणि 5 जो आहे ना तो 5 बरोबरचा पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा, 35 भागिले 5 म्हणजे किती निघते बघा, 5 7 35 म्हणजे बरोबर 7 वेळा येते बघा. 5/8 आपल्याला 7 वेळा ऍड करावं लागेल, तेव्हा बेरीज काय 5 येईल. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 11 ते 20 दरम्यान मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भागतो. संयुक्त संख्या म्हणजे काय, मूळ संख्या सोडून जे वाक्य संख्या असतात ना त्याला संयुक्त संख्या म्हणतो आपण. 11 ते 20 मध्ये मला सांगा, 11 ते 20 मध्ये मूळ संख्या कुठल्या झाल्या बघा, 11 झाली, 11 13 17 आणि 19. आणि संयुक्त संख्या कुठल्या झाल्या ह्या सोडून बघा, 12 परत 13 गेली 14 परत 15 16 17 गेलं 18 19 आणि इकडे 20. ठीक आहे. आता चला ह्या दोन्हींच्या बेरीज करायची, ह्या दोन्हीतला फरक किती आहे ते सांगायचे आपल्याला. फरकास पुढे कोणत्या संख्येने भाग जातो ते बघायचं. ठीक आहे बघा. चला आता संयुक्त संख्येची बेरीज साहजिकच जास्त येणार आहे. ह्या झाल्या संयुक्त आणि हे झालं मूळ संख्या. चला ह्याची बेरीज काय काय निघते बघा, 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, 19 आणि 4 23, 23 आणि 2 25. आजचा आला इकडे 2. चला परत काय निघते बघा, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7, 7 आणि 2 9,
95 येते. इकडे काय निघेल बघा, चला मूळ संख्यांची बेरीज. 7 आणि 3 10, 10 9 19 आणि 21. तिथं हात चाला वरती 2 लिहा आणि परत बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे इकडे 6 आलं. 60 आणि 95 बरोबर आहे का? मग संयुक्त संख्या आणि मूळ संख्यांच्या संख्यांची बेरजेतला फरक किती आला बघा, 95 भागिले 60 केलं तर 35 निघते. मग 35 ह्या संख्येला कुठल्या काय कोणत्या संख्येने भाग जातो, कुठल्या संख्येने भाग जातो बघा, 5 गुणिले 7 5 7 35 म्हणजे 5 ने आणि 7 ने, म्हणजे ब ने एक जाईल आणि क ने एक जाईल, म्हणजे ब व क ने म्हणजे ऑप्शन नंबर 2 येईल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. ठीक आहे बघा, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कुठली असते बघा, आता लक्षात घ्या. 3 अंकी बघा, आता 999 ला बघा 111 ने भाग जाणार आहे बरोबर, 9 ने भाग जातोय. परत 998 आहे का, नाही, मग समसंख्या. 997 ही काय असते बघा, मूळ संख्या असते, सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या. आणि परत काय म्हटलंय, व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या, 2 अंकी सगळ्यात लहान मूळ संख्या कुठली, 11. 2 3 5 7 आणि नंतर 11, म्हणजे 997 आणि दुसरी कुठली झाली बघा 11, ह्यांची बेरीज करा. 997 अधिक 11 जर केलं तर काय निघते, 7 आणि 1 8, परत 9 ने 1 10, हातचा आला 1, 9 ने 1 10 म्हणजे 1008 आलं. ठीक आहे बघा. बघा आता आणि काय म्हटलंय बघा, तर यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. बघा आता 32 चा वर्ग किती असतो बघा, लक्षात घ्या. 32 चा वर्ग झाला बे दोन्ही 4 बे त्रिक 6, परत इकडे 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 म्हणजे काय 4 6 6 12, हातचा आला 1, 9 1 10 म्हणजे 1024. बरोबर आहे का? आपल्याला काय करायचंय, 1008 मध्ये बघा, 1008 मध्ये कोणत्या बघा कोणत्या संख्येचा आधी कुठली संख्या आपण ती काढू आणि नंतर ती संख्या कुठल्या संख्येचा वर्ग ते नंतर बघू. 1008 मध्ये कुठली संख्या मिसळल्यानंतर ना आपलं काय ते संख्या 1024 येते, म्हणजे 32 चा वर्ग. मग आता x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, इथं बघा 1024 वजा किती येते 1008, मग किती येते बघा फेरी ह्याच्यामध्ये फरक 8 आणि 10 18 18 आणि 6 24 म्हणजे 16 येते. बरोबर आहे का? मग कोणत्या बघा 16 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे 108 मध्ये 16 मिसळतो म्हणजे काय 4 चा वर्ग मिसळतो आपण, 4 या संख्येचा वर्ग, म्हणजे आपलं उत्तर काय निघेल, ऑप्शन नंबर 3. 1008 मध्ये 16 मिसळलं म्हणजे 4 या संख्येचा वर्ग मिसळल्यानंतर बेरीज काय ते 32 या संख्येचा वर्ग येतो. ठीक आहे बघा. हा चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय दिले बाब, क्रमागत सम व विषममूळ संख्यांच्या क्रमागत सम व विषममूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. ठीक आहे बघा. बरं ह्याच्यामध्ये आता पहिली गोष्ट काय बघा, पूर्ण मूळ संख्यांमध्ये एकमेव 2 हा अंक असा आहे की तो सम पण आहे आणि तो मूळ संख्या पण आहे. नाहीतर कुठलाच सम संख्या ही मूळ संख्या नसते, अपवाद कुठला आहे 2. आणि काय म्हटले, क्रमागत म्हणजे 2 1 आणि 3 असणार 100%, ह्यात काय डाऊट नाही. मला सांगा आता काय म्हटले, आणि ह्या क्रमागत समविषमूळ संख्यांच्या घनामध्ये 2 चा घन किती आला बघा, 2 चा घन झाला 8, 3 चा घन झाला 27. बरोबर आहे का? 2 चा घन आणि 3 चा घन 27. यांच्या घनामध्ये पुढील मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. बघा आता ह्यांची जर बेरीज केली आपण काय निघते बघा, 8 अधिक 27 बरोबर किती झाली बघा इकडं, 27 आणि 8 झाली 35. ठीक आहे. आता बघा घनसंख्या जर पकडला आपण, आता ह्याच्या 35 मध्ये आपल्याला संख्या ऍड करायची, बरोबर आहे का? आता बघा मला सांगा, घनसंख्या जर बघितलं आपण कुठल्या बघा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64 आणि 5 चा घन 125. बरोबर आहे का? आता बघा आपल्याला 35 मध्ये संख्या ऍड करायची आणि काय करायचे बघा, तर 2 अंकी घन आणायचे आपल्याला. बरोबर आहे का? आता ह्या पहिल्या 3 संख्यांचा तर विषय संपला आणि 125 चा विषय का संपला, कारण की ते 3 अंकी घन संख्या. बरोबर आहे का? आता मला सांगा 35 मध्ये काय कुठली संख्या ऍड केल्यानंतर ना संख्या आपली 64 येते. काय निघेल बघा, x जागेला ठेवा आणि 64 वजा 35 करा. काय निघेल बघा, 64 35 आणि 10 45, 55 आणि 10 65, म्हणजे 1 कमी 64 म्हणजे 29 आपल्याला ऍड करावं लागेल 35 मध्ये. त्यावेळेस बरोबर काय निघते आपल्याला बघा, ऑप्शन नंबर काय निघेल, 3 निघेल. येते लक्षामध्ये. चला पुढचा क्वेश्चन बघू. थांबा 1 मिनिट. 35 आणि 10 45 आणि 10 55 आणि 10 65 बरोबर आहे घ्या. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, 30 सेकंदाचे 4 मिनिटाची गुणोत्तर किती बघा,
30 सेकंद इथं लिहा. आता हे जर सेकंदामध्ये असेल तर मग 4 मिनिटाचं पण सेकंदामध्ये कन्व्हर्जन करा. 4 मिनिटं म्हणजे काय 4 गुणिले 60 काय निघते मग 6 चोक 24 म्हणजेच किती आलं बघा 240 सेकंद. 30 मिनिटं आणि इकडे किती झाले 4 मिनिटं मध्ये 240 सेकंद. हा आणि बघा 30 सेकंदाचे इथं आहे आणि ते 4 मिनिटाशी इथं आहे. बरोबर लिहिले आपण. याचे गुणोत्तर किती बघा काय ते शून्याला शून्य कॅन्सल. 3 एके 3 3 8 24 म्हणजे एकास 8 येते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जॉमेट्रीचा प्रश्न काय दिले बा प्रश्नामध्ये एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन 108 अंश आहे तर त्या कोनाचे माप काढा. बघा आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोटी कोन आणि पूरक कोन काय असते ते माहित असतं पाहिजे. लक्षात घ्या. कसं असतं लक्षात घ्या. आता इथं समजा बघा इथं मी हा एक अँगल काढला बघा हा झाला आपला 90 डिग्रीचा अँगल राईट अँगल ट्रायंगल बरोबर आहे का. ठीक आहे 90 अंशाचा कोन. आता ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या हा एक मी काय केलंय इथं आणखी एक कोन काढला. ठीक आहे बघा हा जर समजा माझा ए असेल हा बी असेल आणि हा सी असेल. ठीक आहे बघा. ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये हा जो काढलेला आहे ना मी तो काय झाला कोटी कोन झाला. बघा थोडक्यात काय दोन बघा आता समजा हा तर 90 डिग्री. ठीक आहे हा जर समजा 40 असेल ना तर हा किती असतो बघा 50 असतो. म्हणजे कोटी कोनाचे बघा दोन कोनांची बेरीज जर बघा दोन कोनांची बेरीज 90 डिग्री येत असेल ना तर ते काय असतं तर कोटी कोन असतं. लक्षात घ्या. म्हणजे याच्या लक्षामध्ये बघा 90 डिग्रीच्या अँगल मध्ये हा मी मध्ये एक कोन काढला. समजा हा वरचा खालचा 40 असेल ना तर हा वरचा बरोबर 50 निघतो. ठीक आहे म्हणजे दोन कोनांची बेरीज जर 90 डिग्री असेल तर ते कोटी कोन असतं. ठीक आहे ते लक्षामध्ये बघा. चला पूरक कोन बघा हे झालं कोटी कोन. कोटी कोन आता पूरक कोन म्हणजे काय असतं लक्षात घ्या. पूरक कोन बघा आता मी इथं बघा हा एक कोन काढला. ठीक आहे बघा तर पूरक कोन म्हणजे काय असतं बघा हे पूर्ण असतं. मग समजा आता ह्यातली एक बाजू समजा इथं मी 150 डिग्री पकडली. ठीक आहे बघा तर ही इकडची बाजू किती निघते बघा 30 डिग्री निघते. मग थोडक्यात काय पूरक कोनांच्या दोन कोनांची बेरीज किती असते बघा तर 180 डिग्री असते. पूरक कोन हा 180 चा असतो आणि कोटी कोन हा 90 डिग्रीचा असतो. एवढं लक्षात म्हणजे थोडक्यात काय कोटी कोनामध्ये दोन कोनांची बेरीज 90 डिग्री असते आणि पूरक कोनामध्ये दोन कोनांची बेरीज ही 180 डिग्री असते. ठीक आहे बघा. पण प्रश्न कसा दिलाय बघा त्यांनी आपल्याला इथं काय दिले प्रश्नामध्ये बघा एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन 108 अंश आहे. बघा कोटी कोनाचा पूरक कोन. पहिली गोष्ट म्हणजे आपण आता इथे एक कोन काढू. हा ठीक आहे बघा इथे एक कोन काढला मी. समजा हा आणि बघा हा झाला 90 डिग्रीचा. ठीक आहे बघा हा कोटी कोन आणि पूरक कोन दोन्ही दाखवू आपण. बघा आता हा जो कोन आहे आपला ह्याला आपण समजा आता बघा हा पूर्ण झाला पूरक कोन बरोबर आहे का 180 डिग्रीचा. ह्याच्यामधला हा एवढा जो भाग आहे तो किती पकडला आपण बघा 108 डिग्री पकडला. 108 डिग्री पकडला बरोबर आहे. आता बघा बघा आणि कोटी कोन किती असेल बघा मग हा जर 108 असेल तर हा एवढा भाग किती असेल बघा 180 मधून 108 गेलं खाली किती राहिलं 72 हा झालं 72 अंश. ठीक आहे बघा. पण प्रश्न काय म्हटले एका कोनाचा पूरक कोन 108 म्हटलेला नाही त्यांनी. एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन म्हणजे बघा आता हा जर 72 डिग्री असेल लक्षात घ्या काय बरोबर आहे का. तर बघा तर त्या कोनाचे माप बघा तर बघा कोटी कोन आपला हा जो आहे ना तर हा किती असेल बघा 72 आणि 18. इथे लक्षामध्ये बघा ही पूर्ण बेरीज जी आहे इथून इथपर्यंत ही झाली 108 डिग्री. ठीक आहे बघा म्हणजे बघा कोटी कोनाचा हा जो पूरक कोन आहे हा किती झाला बघा 108. ठीक आहे बघा हा खालचा राहिला 72. मग तो कोन कुठला असेल बघा तर हा कोन विचारला आपल्याला. समजा हा ए असेल हा बी असेल आणि हा सी असेल तर ए बी सी किती असेल मग 118. म्हणजे बघा 180 मधून 108 गेले 72 डिग्री राहिले. ठीक आहे बघा आणि कोटी कोन आपला 90 डिग्रीचा असतो. 90 मधून जर 72 वजा केला आपण 90 मधून जर 72 वजा केलं तर आपलं उत्तर किती येते 18 अंश. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले. ठीक आहे बघा आता आपण काय करू 26 जानेवारी पासून 21 मार्च पर्यंत दिवस किती होतात ते बघा. बघा ठीक आहे बघा जानेवारी मधले दिवस बघा जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च बघा जानेवारी मध्ये त्यांनी काय केले बघा 26 जानेवारी पासून दिवस घेतले बरोबर आहे का. आपण 26वा दिवस पण पकडावा लागेल. 26 27 28 29 30 आणि 31 म्हणजे एकूण किती झाले बघा 6 दिवस झाले. फेब्रुवारी महिना बघा आता वर्ष कुठलं बघा तुमचं 2016 हे लीप वर्ष असतं बरोबर आहे का. कारण 16ला 4 ने भाग जातो. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस झाले तुमचे 29 दिवस झाले.
आणि मार्च मध्ये किती दिवस बघा 21 मार्च पर्यंत घेतले आपण, म्हणजे 21 तारखेपर्यंत, म्हणजे 21 दिवस झाले ते. आता एकूण दिवस मोजले आपण, दिवस मोजा बघा, 9 1 10 7 16, हातचा आला 1 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 56 दिवस आपण दूध घेतले. बरोबर आहे का? बरं आता काय दिले परत, बरं दररोज किती घेतले बघा, दररोज 1.5 लिटर दूध घेतले, म्हणजे 56 गुणिले बघा 56 गुणिले 1.5 करा, 1.5 किती निघते बघा, 15 सख्ख 90, परत 15 5 75, 75 आणि 10 85, 1 कमी 84, आणि तशाच अपूर्णांकाच्या पुढे एक घर असल्यामुळे ते एक घर देऊन टाका, म्हणजे टोटल आपण 84 लिटर दूध घेतले. ठीक आहे बघा. आणि दुधाचा दर किती दिलाय बघा त्यांनी आपल्याला, आता 47 रुपये प्रति लिटर दूध आहे, म्हणजे बघा 84 गुणिले 47 करा, 84 लिटरचं 47 रुपयाने किती होते बघा, काय निघेल बघा इकडे, 7 चोक 28, 7 8 56, 2 झाले 58, परत बघा इकडे शून्यला 4 चोक 16, परत 4 4 8 32 आणि 1 33, काय निघेल बघा, 8 0 8 झाले, 8 आणि 6 झाले 14, हात चाला 1 5 आणि 3 8 आणि 1 9, आणि इकडे 3, म्हणजे 3948 रुपये, 3948 रुपये, म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बाबा प्रश्नामध्ये, मिनी बसचा चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, त्या बसचे चाक 5000 फेऱ्या किती अंतर कापेल. बघा आता आपल्याला काय करावं लागेल बघा, लक्षात घ्या, हे चाक आहे, ठीक आहे बघा, आणि चाकाचा बघा हा रेडियस, आणि रेडियस म्हणजे काय असतं बघा, डायमीटर असतो. डायमीटर म्हणजे थोडक्यात काय, 2 त्रिज्या म्हणजेच काय असतं, व्यास असतं. बरोबर. डी म्हणजे काय झालं, व्यास. मग व्यास किती दिलाय बघा त्यांनी आपल्याला, तर 0.7 मीटर. ठीक आहे, 0.7. ह्याच्यावरून आपण बघा त्या चाकाची काय काढू शकतो, परीघ काढू शकतो. परीघ म्हणजेच काय, एक आपण दोरी घेतली आणि ती दोरी काय केली आपण या चाकाच्या बाजूने मांडली अशी, आणि परत ती दोरी सरळ केली तर त्याची जी लांबी असते ना ती काय असतो, परीघ असतो. म्हणजे काय बघा, समजा आता बघा इथून जर सुरुवात केली आपण, चाक फिरलं, मग त्या दोरीमध्ये जेवढं अंतर असेल ना तेवढं एका फेरीमध्ये ते चाक अंतर पूर्ण करणार आहे. बरोबर आहे का? बघा मग थोडक्यात काय, परीघ काढावं लागेल. मग बघा वर्तुळाचा परीघ काय असतो, लक्षात घ्या, वर्तुळाचा परीघ फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, 2πr. ठीक आहे. आता इथे बघा 2r म्हणजेच काय, डायमीटर. डायमीटर म्हणजेच काय, व्यास. बरोबर आहे का? मग 2r ची तर व्हॅल्यू माहिती आहे की आपल्याला 0.7 आहे, आणि पायची व्हॅल्यू किती झाली बघा, 22/7, आणि 2r ची व्हॅल्यू किती झाली बघा, 0.7 मीटर. ठीक आहे बघा. आता इथे भाग घालवा. चला काय निघेल बघा इकडं, बघा 7 1 7, 7 1 7, पण इकडे 0.1 निघेल. ठीक आहे बघा. चला मग इथे काय निघेल, 22 गुणिले 1 म्हणजेच काय, 2.2 निघेल. 22 गुणिले 0.1 म्हणजे 2.2 मीटर, म्हणजे एका फेरीमध्ये 2.2 मीटर अंतर पार करते. आता विचारलं काय, 5000 फेऱ्यामध्ये ते किती अंतर पार करेल बघा, मग 2.2 मीटर बघा, 2.2 गुणिले 5 ने गुणा आधी, वरती 3 शून्य वाढवू आपण बघा, 5 दुने 10, तर इथं किती आलं बघा, 5 दुने 10 ने 11. ठीक आहे, म्हणजे किती आलं बघा इकडे 11 मीटर आलं. चला 11 वरती परत हे 1 2 3 शून्य वाढवा, 1 2 3 शून्य वाढवले, म्हणजेच काय ते बघा इकडं 11,000 मीटर अंतर पार करते. 11,000 मीटर म्हणजेच किती झालं बघा, तर 11 किलोमीटर. कारण की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असते, 3 शून्य कमी करा, बरोबर 11 किलोमीटर निघून जाते. म्हणजे ऑप्शन नंबर काय ते 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बा प्रश्नामध्ये, एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. बघा आता घनाचं घनफळ कसं काढतो आपण बघा, समजा हा इथं घन काढला आपण. ठीक आहे बघा, ठीक आहे बघा, हा घन झाला तुमचा. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या, घनाला एकूण 6 बाजू असतात. बरोबर आहे का? 6 बाजू असतात, आणि घनाचं घनफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पण मी ए का केलं, कारण घनाच्या सगळ्याच बाजू काय असतात, सारख्याच असतात. लांबी बी तेवढीच, रुंदी बी तेवढीच, उंची बी तेवढीच. म्हणजे याचा अर्थ काय, ह्याचं काय असतं बघा, ए क्यूब. ए क्यूब असतो. बरोबर आहे का? आता मला सांगा, तुम्हाला बाजू किती दिली, 2 मीटर दिली. बरोबर आहे का? बघा घनाचे घनफळ, हे झालं घनाचे घनफळ, म्हणजे थोडक्यात काय, बाजूंचा घन. बाजूंचा काय असतो, घन. बाजू किती दिली बघा आपल्याला, 2, आणि 2 चा घन किती झाला, 8 झाला. आणि दुसरी बाजू जर आपण 4 घेतली तर 4 चा घन म्हणजे किती झाला, 64 झाला. पण विचारताना विचारले काय, तर घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. म्हणजे हे जर 8 असेल ना, तर 8 8 64, म्हणजे 8 पटीने वाढले. 8 1 8, 8 8 64, 8 पटीने वाढले. बरोबर आहे का? म्हणजे इथं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 2. बरोबर आहे. 8 ची जर दुप्पट केली 16, तर आपण काय म्हणलं, दुप्पट वाढलं, 2 पट. इथं 64 झाले म्हणजे 8 पट झालं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये,
एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? बघा आता काय दिले बघा, मुलांची संख्या इथं मुले लिहा आणि इकडे मुली लिहा. बघा इथं काय दिले बघा, मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, बघा च्या असेल किंवा पेक्षा असेल, कुणाला दिले त्यांनी? मुलींच्या संख्येपेक्षा म्हटले, बरोबर आहे का? मुलींची संख्या किती पकडली आपण? एक्स पकडली. आणि मुलांची संख्या किती असेल बघा, तर मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी, म्हणजे एक्सची दुप्पट झाली 2x आणि त्याच्यापेक्षा 10ने कमी. ठीक आहे बघा. बरं आता इथे काय दिलं आपल्याला, आणि त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 आहे. आता बघा मुलांची आणि मुलींची संख्या मिळून 71 आहे, म्हणजेच काय बघा इथं काय निघेल, 2x - 10 अधिक x बरोबर की झाले 71. मग इथं चला इक्वेशन सॉल्व्ह करा. 2x अधिक x झाले 3x बरोबर. हे -10 बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल? अधिक होईल, म्हणजे 71 अधिक 10 होईल. चला आता हे x जाग्याला ठेवा, बरोबर आहे का? 71 आणि 10 किती झाले? 81. आणि हा 3 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, तो कुठे जाईल? छेदाला जाईल. मग काय निघेल बघा आता इथं, चला 3 1 3, 3 2 6, 6 2 8, 3 7 21, म्हणजे 27 काय झाली बघा तुमची एक्स व्हॅल्यू. मुलींची संख्या झाली 27. बरं विचारलंय कोणाचं बघा, तर मुलांची संख्या किती? मुलांची संख्या किती असेल बघा, मग इथं 27 गुणिले 2 वजा 10, मग 27 दुने झाले 54, 54 वजा 10 म्हणजे झाले 44. 44 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे? वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. ठीक आहे बघा. बघा आता काय दिसते बघा इथं तुम्हाला, डी हा 4 क्रमांकावर येतो. ठीक आहे. चला एच बघा, ए बी सी डी ई एफ जी एच, एच हा 8व्या क्रमांकावर असतो. जरा पी जर बघा, एमच्या पुढे जर बघा इथं काय करायचं, ए एम एन आणि झेड. ए हा 1 नंबरला असतो, एम हा 13 नंबरला, एन हा 14 नंबर आणि झेड हा 26 नंबरला असतो. ठीक आहे बघा. आता पी मोजताना हा एम पासून पुढे मोजायचं, एम एन ओ पी, 13 आणि 3 किती झाले 16, म्हणजे पी हा 16व्या क्रमांकावर आहे. आणि एल जर बघितलं आपण तर बघा, जे के एल एम, एमच्या पाठीमागे एल आहे, म्हणजे 12व्या क्रमांकावर आला. ठीक आहे बघा. आता काय म्हटले बघा, कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे? येते लक्षामध्ये बघा. बघा आता इथं ही काय बघा, 2चा वर्ग आहे, बरोबर आहे का? ही 8 जर बघितलं आपण बघा, 2चा वर्ग झाला 4 आणि त्याची दुप्पट झाली 8, वर्गसंख्येची दुप्पट. मग 4 काय झाली? वर्गसंख्या झाली आणि त्याची दुप्पट झाली 8, म्हणजे बरोबर आपलं उत्तर काय ते बघा, याच येते. कारण की 16 काय आहे, तर 16 ही 4चा वर्ग आहे आणि आपल्याला वर्गसंख्येची दुप्पट पाहिजे. ठीक आहे बघा. मग आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे बघा. पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. म्हणजे ह्या 2 अक्षरांचा जसा संबंध आहे, सहसंबंध, तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी असला पाहिजे. ठीक आहे बघा. काय ते बघा, क्यूच्या नंतर आर बघा, ओ पी क्यू आर, एक घर पुढे गेले की बघा आय, परत बघा इथं अधिक 1 आहे, बघा इथं एच आय, म्हणजे बघा इथं आयच्या पाठीमागे एक घर काय एच आहे. परत बघा डब्ल्यू एक्स, डब्ल्यूच्या पुढे एक घर गेले की एक्स आहे. आणि ई एफ जी, एफच्या पाठीमागे म्हणजे जीच्या पाठीमागे एक घर गेले की एफ येते, म्हणजे अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 असा अल्फाबेट घ्यायचा आपल्याला. बघा एक्सच्या पुढचा अल्फाबेट एक्स वाय झेड, इथं वाय आलं, वाय इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही. ठीक आहे बघा. चला पीच्या पाठीमागचा अल्फाबेट कुठले बघा, पीच्या पाठीमागचं हे अधिक 1 आहे. आता पीच्या पाठीमागचं बघा अल्फाबेट काय निघेल बघा, ओ पी, बरोबर आहे का? इथं ओ निघेल, ओच्या पीच्या पाठीमागे ओ झाला, झाला -1. आता आरच्या पुढं एक अधिक 1 घर करा, ओ पी क्यू आर एस, इथं एस निघेल. बघा वाय ओ एस कुठं कुठं दिसतंय बघा, वाय ओ क्यू ह्याचा विषय संपला, वाय ओ एस इथं आहे, वाय क्यू एस इथं, त्याचा ह्याचा विषय संपला. बरोबर. बघा आता अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1, एमच्या पाठीमाग काय असतं, एल असते, बरोबर, एल एम निघते, म्हणजे उत्तर निघतं आपल्याला वाय ओ एस एल, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण असतात? बघा ज्यावेळेस अशी प्रकारची आकृती काढतो ना आपण, आतला चौकोन बघा, बरोबर आहे का? तर ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 करायचं आणि 4ची दुप्पट किती असते बघा, तर 8 असते. हे फिक्स असतं बघा. जर मोजला आपण नाही तर 1 2 3 4 निघेल बघा. परत 2चा 1 5, इकडे 1 6, परत इकडे 1 7 आणि इकडे 1 8 निघतं. पण डायरेक्ट काय करायचं, 1 2 3 4, 4ची दुप्पट 8 झाली. ठीक आहे बघा. आता बाहेरची फक्त मोजा, की 1 2 3 4 म्हणजे किती झाले बघा, 8 अधिक 4 बरोबर झाले 12.
ठीक आहे. बघा काय ते ऑप्शन नंबर 2 12. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, मनीष आणि सुनीत यांच्या वयांचा लसावी 60 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे, तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती? बघा मनीष आणि सुनीत, मनीष आणि सुनीत यांचं वयाचं गुणोत्तर किती आहे बघा, 5x आणि 6x आहे. गुणोत्तरामध्ये दिल्यामुळे ते 5x आणि 6x घ्यायचं. ठीक आहे बघा. आपण आता लक्षात घ्या त्यांचा लसावी किती दिला, वय बघा यांच्या वयाचा लसावी 60 आहे. आपण काय करू, त्या गुणोत्तराचा लसावी किती आहे ते काढून घ्या. मला सांग गुणोत्तराचा जर लसावी काढला आपण, ह्याचं काय निघेल बघा, इथं 6 आणि 5 मध्ये सुरुवातीला x कॉमन आहे, इथं 5 आणि 6 घेतला आपण. ठीक आहे. आता 5 आणि 6 मध्ये काय कॉमन निघते का तुमचं? नाही निघत. मग काय करायचं, डायरेक्ट याचा गुणाकार करून टाका. काय निघेल बघा, 6 पंचे 30, 30 गुणिले x 30x झालं. म्हणजे लसावी किती झाला बघा तुमच्या इकडं, लसावी झाला 30x. मग 30x ची व्हॅल्यू किती दिली बघा त्यांनी, 60 दिलेली. मग इथं x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, 60 भागिले 30 बरोबर काय निघेल, 30 दुने 60 म्हणजे 2 निघाली x ची व्हॅल्यू. विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती. आता त्यांची दोघांची वय बघा, इथं x ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे इथं किती आलं बघा, 5 दुने 10 आलं, आणि इकडं 6 दुने 6 दुने झालं 12. दोघांच्या वयाची बेरीज 10 अधिक 12 की झाली 22, म्हणजे 22 वर्ष. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिले बघा याच्यामध्ये, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन तयार होतो. ठीक आहे बघा. आता 7 वाजल्यापासून 11 पर्यंत, ठीक आहे बघा, एकूण 4 तास होते, बरोबर आहे का. बरं, आता कसं असतं लक्षात घ्या, प्रत्येक तासामध्ये 2 वेळा काटकोन तयार होतो, पण त्याला काय अपवाद आहेत. म्हणजे कसं असतं बघा, लक्षात घ्या. इथं जर समजा आपण आता हे 3 मांडलं, इकडे हे 9 मांडलं, इथं 3 9, 3च्या खाली इथं काय वरती 2 आहे, आणि इकडे किती आहे बघा 8 आहे. ही अशी एक रेष मारा आणि ही अशी एक रेष मारायची. ठीक आहे बघा. तर ह्याच्यामध्ये बघा इथं 2 ते 3 मध्ये 1 वेळा आणि 8 ते 9 मध्ये 1 वेळा काटकोन तयार होतो. याचं कारण काय असतं लक्षात घ्या. कारण की काटकोन तयार होण्यासाठी तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये 15 मिनिटाचं अंतर असतं. म्हणजे लक्षात घ्या, आता समजा इथं 3 वाजले, बरोबर आहे का, इथं 3 वाजले, याचा अर्थ तास काटा 3 वर आहे आणि मिनिट काटा तुमचा कुठे 12 वरती, बरोबर आहे का. किंवा आता बघा पहिला काटकोन तयार झाला, दुसरा काटकोन बघा किती असतो इथं 3:30 वाजता, बरोबर आहे का. 2 काटकोन तयार होतात एका तासामध्ये. पण कसं असतं लक्षात घ्या, 2 ते 3 मध्ये बघा, आता तास काटा तुमचा कुठे 2 वरती, बरोबर आहे का, 2 वरती. पहिला काटकोन कधी तयार होईल बघा, 2च्या पुढं, म्हणजे तास काट्याच्या पुढं काय करायचं, 3 घरं पुढे जायचं, म्हणजे 15 मिनिटं बघा, 3 4 5 म्हणजेच बघा 2 वाजून 25 मिनिटाच्या इथे एक काटकोन तयार. बघा टायमिंग काय ते 25 नसतं, आपल्याला तिथं टायमिंगचा विषय नाही. टायमिंग किती असतं ते आपण नंतर बघू, 27 ते 3:11 असतं एक ऍक्युरेट टाइम. पण आपल्याला ते नाही बघायचं, आपल्याला फक्त काय 15 मिनिटं पुढे बघा, 2च्या पुढं 3 4 5 गेलो आपण, बरोबर आहे का. आणि कसं आहे बघा आता हे का सांगतो मी, आपल्याला 7 ते 11 पर्यंत म्हटलंय, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला इथं मध्ये 8 ते 9 पण येते, म्हणून फक्त ते सांगतोय तुम्हाला. बघा 2 ते 3 मध्ये जर बघितलं आपण, तर पहिला काटकोन 2 वाजून इथं 25 मिनिटाच्या आसपास तयार होईल. आणि दुसरा काटकोन जो असतो ना बघा, बघा तास काटाच्या पुढे 15 मिनिटं, तास काटाच्या पाठीमागे 15 मिनिटं, म्हणजे इथं 1 12 आणि इथं किती आलं 11 आलं. म्हणजे मिनिट काटा तुमच्याकडे 11 वर गेला की काय होतं, दुसरा काटकोन तयार होतो. पण लक्षात घ्या थोडक्यात काय 2 वाजून 55 मिनिटं येते, बरोबर आहे का. म्हणजे तास काटा जर 2 वर असेल तर मिनिट काट्याला 55 वर जायचे, बरोबर आहे का. पण कसं असतं लक्षात घ्या, ज्यावेळेस 2 वाजून 55 मिनिटं करायचे असतं आपल्याला, बघा लक्षात घ्या, सुरुवातीला 2 वाजल्यानंतर मिनिट काटा 12 वरती असतो, तास काटा 2 वरती असतो, बरोबर आहे का. मग काटकोन जर तयार करायचा असेल ना, तर मिनिट काट्याला जर 55 11 वरती जर जायचं असेल तर मग आता 55 मिनिटं जावं लागेल पुढं. मग मिनिट काट्याला बघा 12 पासून पळत 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 कुठे जातो, 11 वरती जातो. 11 वरती गेला की याचा अर्थ काय 2 वाजून 55 मिनिटं झाली. पण त्यावेळेस तुमचा तास काटा 2 वर थांबणार आहे का नाही, तो पुढे सरकणार आहे. मग त्यावेळेस काय बघा, ते बरोबर ऍक्युरेट टायमिंग मॅच करेपर्यंत 3 वाजतात. आणि ते 3 वाजे टायमिंग जे असतं ना, तर ते आपण 3 ते 4 मध्ये पकडतो. लक्षात घ्या. सेम तसंच आहे बघा 8 ते 9 मध्ये. 8 ते 9 मध्ये पहिला कधी तयार होतो बघा, इकडे 7 इथंच बघा, 8 वाजून बघा 1 2 3 म्हणजे 8 वाजून 25 मिनिटाला तयार होतो पहिला काटकोन. आणि दुसरा काटकोन कधी असतो बघा, 8 वाजून बघा तास काटाच्या पुढे 3 घरं 9 10 आणि 11 बघा, 9 10 11 इथं गेल्यानंतर म्हणजे 8 वाजून 55 मिनिटाला. पण कसं असतं, 8 वाजून 55 मिनिटं करेपर्यंत आपण काय होतंय, तास काटा काय 8 वर थांबत नाही, तो बरोबर 9च्या जवळ घ्यायला असतो. अरे 5 मिनिटं राहायचं 9 वाजण्यासाठी. ते बरोबर टायमिंग मॅच करायला काय होतं बघा, इथं 9 वाजते. त्याच्यामुळं 2 ते 3 मध्ये आणि 8 ते 9 मध्ये फक्त एकदाच काटकोन तयार होतो. म्हणजे इथं काय बघा, 7 ते 8 मध्ये 2 वेळा काटकोन तयार होईल, 8 ते 9 मध्ये 1 वेळा काटकोन तयार होईल, 8 ते 9 मध्ये. परत 9 ते 10 मध्ये 2 वेळा तयार होईल, आणि 10 ते 11 मध्ये
परत किती वेळा? एक वेळा, 2 वेळा तयार होईल. म्हणजे एकूण किती येते बघा? 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे 7 वेळा तयार होते. बघा हे आपण क्लॉक चॅप्टर मध्ये शिकवतो, लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा आता बघा इथं 5 त्रिक किती येते बघा? 3 गुणिले 5 बरोबर झाले 15. आणि इकडे बघा 1 गुणिले 2 बरोबर झाले 2. 15 आणि 2 किती झाले? 17. आता इथे बघा 4 गुणिले 2 बरोबर झाले 8. आणि इथं 2 गुणिले 3 म्हणजे बरोबर झाले 3 2 6 म्हणजे 8 आणि 6 झाले 14. म्हणजे इथं 1 गुणिले 9 केलं तर 9 येते. इथं परत 4 गुणिले 3 केलं तर 4 त्रिक 12 येते. 12 आणि 9 किती असेल बघा? इथे 21 असेल. 21 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती. बघा आता मला सांगा, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता? आधी आपण गणेशचा चेहरा कुठे ते बघू. बरोबर मूर्तीचा चेहरा कुठून जाते बघा. गणेशने काय केले? मूर्तीकडे हात जोडला आणि त्याच्या डाव्या बाजूला डाव्या हाताला पूर्व दिशे. आता बघा पूर्व दिशा कुठे असते लक्षात घ्या. ही झाली पूर्व, ही पश्चिम, इकडे झाली उत्तर, इकडे झाली दक्षिण. ठीक आहे बघा. आता ज्यावेळेस उत्तरेकडे चेहरा असतो ना, त्यावेळेस आपली उजवी बाजू पूर्वेकडे असते, डावी बाजू पश्चिमेकडे असते. पण बघा उलट जर करायचं असेल ना, आपला चेहरा हा कुठं असतो बघा? दक्षिणेकडे असतो. त्यावेळेस आपली बघा आता जी उजवी बाजू आहे ना, ती काय होती? डावी बाजू होती. आणि जी डावी आहे ती काय होती? उजवी होती. ठीक आहे. बघा याचा अर्थ गणेशचा जो चेहरा आहे, गणेशचा चेहरा कुठे बघा? दक्षिणेकडे. याचा अर्थ गणपतीची मूर्ती कुठे असणार आहे? इथं असणार आहे. बरोबर आहे का? इथं गणेश उभा आहे खाली बघत. आणि तर मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? मग मूर्ती जी आहे ना ती इथं असेल. आणि मूर्तीचा चेहरा कुठं असेल? वरती असेल. वरती म्हणजे उत्तर दिशेला. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका फोटोमध्ये 4 मुली असून रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. ठीक आहे बघा, डाव्या बाजूला लिहायचं बघा. 1 2 3 4 काय म्हटले बघा? रोषा ही रीनाच्या डावीकडे. रीनाच्या डावीकडे. आपण असं समजू की सगळ्यांचा चेहरा कुठं? उत्तरेकडे. रीनाची डावी बाजू कुठं आली? ही आली. इथं कोण आहे बघा? रोषा आहे. चला पुढे काय दिले? रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. बघा रीना आणि इकडे मंजू लिहावी लागेल. रीना आणि मंजूच्या मध्ये कोण आहे? तर रीटा आहे. इथं रीटा लिहा. आणि इकडे आपण रोषा मांडले रीनाच्या. चला काय दिले? तर फोटो अगदी उजवीकडे कोण आहे? मग अगदी उजवीकडे कोण असेल बघा? तर मंजू असेल. मंजू म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा? तर या संख्या मालिकेतील विसंगती ओळखा. विसंगत घटक ओळखायचे. ठीक आहे बघा. 5 27 61 122 213 340 509. ठीक आहे. चला इथं काय दिसते बघा तुम्हाला? 1 चा घन बघा 1 2 थांबा 1 मिनिट. 1 चा घन 1 3 इकडं किती बघा? 4 चा इथं 5 चा 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2. ठीक आहे बघा. इथं काय निघेल बघा? 2 चा घन वजा 3. 2 चा घन झाला 8. 8 वजा 3 झाले बरोबर 5. ठीक आहे बघा. चला इथं काय निघेल बघा? इथं डायरेक्ट त्यांनी 3 चा घन दिलेला आहे. ठीक आहे बघा. 3 चा घन. इथं जर बघितलं आपण 4 चा घन वजा 3. 4 चा घन झाला 64. 64 वजा 3 बरोबर झाले 61. ठीक आहे बघा. चला परत इथं जर बघितलं आपण बघा 5 चा घन वजा 5. 5 चा घन किती झाला? 125. 125 वजा 3 केलं तर बरोबर काय निघते? 122 निघते. बघा इथं बरोबर 6 चा घन वजा 3. 6 चा घन असतो 216. 216 वजा 3 केले की 213 येते. इथं बघा 7 चा घन वजा 3. 7 चा घन किती असतो? 343. 343 वजा 3 केले की 340 येते. इथं बघा परत 8 चा घन. 8 चा घन वजा 3. 8 चा घन असतो 512. 512 वजा 3 बरोबर 509. म्हणजे बघा विसंगत घटक कुठला निघेल? 27. तिथं डायरेक्ट 3 चा घन दिलाय त्यांनी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा? 27. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका शाळेत प्रत्येक 35 विद्यार्थ्यांच्या मागे 2 शिक्षक आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून
एकूण 481 जण आहेत, तर त्या शाळेत विद्यार्थी किती आहेत बघा. आता काय दिले बघा, 35 विद्यार्थी आहेत बघा. 35 विद्यार्थ्यांच्या मागे काय दिले, 2 शिक्षक दिले. इथं विद्यार्थी करा आणि इथं शिक्षक करा. आता त्यांचं गुणोत्तर किती आहे बघा, 35 7 2 म्हणजे 35 x आणि 2 x करा. ठीक आहे. आणि बघा त्या विद्यार्थी व शिक्षक मिळून किती आहेत बघा, 481. इथं गुणोत्तराची जर बेरीज केली आपण बघा, 35x अधिक 2x तर किती निघते बघा, एकूण 37x निघते. म्हणजे बघा गुणोत्तराची बेरीज झाली 37x पण संख्येची बेरीज किती बघा, 481. इथं झाले 481. मग इथं बरोबर तुम्हाला काय निघेल बघा, x ची व्हॅल्यू कळून जाईल बघा. x बरोबर किती असेल इकडं, 481 भागिले 37. काय निघेल बघा इकडं, चला 37 1 37, 37 1 37. ठीक आहे. 48 मधून 37 गेले, खाली किती झाले 11. 11 वर 1 111 झाले. आता बघा 37 7च्या पाड्यामध्ये बघा इथं किती आले बघा, 111/37. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, 37 तर काय पाडापाठ नसतो. मग 7च्या पाड्यामध्ये एकक स्थानी 1 कधी येतं बघा, एकक स्थानी 7 एकक स्थानी 1 आहे. 7 त्रिक 21 मग 37 गुणिले 3 तात्पुरता चेक करून बघा. 37 गुणिले 3 काय निघेल, 3 7 21, 3 त्रिक 9 2 11 बरोबर 111 आलं का, आलं. म्हणजेच काय 37 1 37 37 त्रिक 111. ठीक आहे. म्हणजे इथे किती आलं बघा, 3 आलं. ठीक आहे बघा. म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली बघा, इथं आपली 13 निघाली. ठीक आहे. x बरोबर किती आले, x बरोबर झाले 13. चला आता विचारलंय का बघा त्यांनी आपल्याला, तर शाळेत विद्यार्थी किती आहेत, विद्यार्थी किती आहेत तर 35 x आहेत. 35 गुणिले 13 करा. 35 गुणिले 13 काय निघेल इकडं, 13 5 65, 13 त्रिक 39, 6 किती 39, 40 पण 5 45 म्हणजे 455. 455 म्हणजेच काय ते बघा, ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा एनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा, पहिल्या 2 संख्यांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. बघा काय दिसते बघा तुम्हाला इकडं, 49 बघा 49 आणि इकडे काय दिसतंय तुम्हाला, 56 दिसते. बरोबर आहे का. 49 कितीचा वर्ग आहे बघा, तर 7चा वर्ग 49 येते. ठीक आहे बघा. मग इथं काय केलंय बघा, 7 आणि 7च्या पुढची संख्या कुठली असते, 8. 7 ते 8 56. ठीक आहे बघा. आता इथे काय दिसते तुम्हाला इकडं, 36. 36 कितीचा वर्ग आहे बघा, तर 6चा वर्ग आहे. मग इथं काय करायचं बघा आपण, 6 गुणिले 6च्या पुढची संख्या झाली 7. 6 7 42 उत्तर यायला पाहिजे. 42 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीजवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे गटक्रमाने दिलेली आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षर किंवा अक्षरे गट येईल ते ओळखून अचूक पर्याय निवडा. बघा इथं जर बघितलं आपण बघा, जीच्या जर पुढे बघितलं, जी HIJ 3 घरं पुढे गेले की जे निघते. जेच्या पुढे बघा जे HIJ KLM परत 3 घरं पुढे गेले की एम निघते. एमच्या पुढे पी बघा एम NOP परत 3 घरं पुढे गेले की पी निघते. याचा अर्थ काय बघा, एच्या पुढे 3 घर जावा, ABCD मग इथं काय निघेल बघा, डी निघेल. डी म्हणजे बघा इथं नाही, इथं पण नाही. ठीक आहे बघा, डी नंतर F आहे, डी नंतर E आहे. बरं दुसऱ्या अल्फाबेट मधला गॅप बघा, आयच्या नंतर एल बघा, HI JKL 3 घरं पुढे गेले की एल आले. परत बघा एल पासून ओ बघा, एल MNO परत 3 घरं पुढे गेले की ओ आले. आणि इथं ओ पासून आर बघा, PQR परत 3 घरं पुढे गेले की आर आले. याचा अर्थ काय, दुसरा अल्फाबेट पण 3 नेच पळते. मग सीच्या पुढे 3 घरं जावा, CDEF सीच्या पुढे काय दिसते बघा, एफ निघाल म्हणजे 3 घरं पुढे गेले की, म्हणजे ऑप्शन नंबर 2 DF. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल. ठीक आहे बघा, 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात बघा. बरं आता आपल्याला फक्त काय 59व्या क्रमांकावर कुठलं पुस्तक आहे ते काढायचे. बघा काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं, मराठी, गणित, हिंदी आणि काय इंग्रजी 4 पुस्तक आहेत. बरोबर आहे का. मग 4 ने काय करायचं बघा, 59च्या जवळ जावा भाग घालत बघा. काय निघेल बघा, 4 बघा 15 चोक 60 येते म्हणजे 14 चोक 56, 14 चोक 56, 56 पर्यंत काय होईल बघा, हे 4 बघा, मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी, मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी असं 14 वेळा होऊन जाईल. 14 चोक 56 झालं. बघा परत काय निघेल बघा, 57 58 59 म्हणजेच काय, हे झाला 57, हा झाला 58, हा झाला 59. 59 म्हणजेच काय झाला, हिंदी झाला. हिंदी म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा. मार्च महिन्यात 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. बघा आता लक्षात घ्या कसं असतं महिन्यामध्ये आपण जेव्हा महिन्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये 28 दिवसाच्या पुढचे किती दिवस एक्स्ट्रा तेवढे मोजायचे. किती दिवस असतात बघा. मे मध्ये मार्च मध्ये 31 दिवसाचा महिना असतो मार्च, बरोबर आहे का. इथे काय निघेल बघा 28च्या पुढं 29, 30 आणि 31 एवढं लिहून घ्यायचं आधी. ठीक आहे बघा. आता 3 दिवस लिहिले आपण, मग इकडे पण सुरुवातीला 3 दिवस लिहा बघा 1, 2 आणि 3. याचा अर्थ काय असतो बघा. 1 तारखेचा वार हा 29 ला रिपीट होतो, 2 तारखेचा वार 30 ला रिपीट होतो आणि 3 तारखेचा वार 31 ला रिपीट होतो. का? कारण की बघा 1 तारखेपासून जर वार मोजायला सुरुवात केली ना तर बघा 1 ते 7 दिवस, 7 तारखेपर्यंत 1 आठवडा, परत 8 ते 14, परत म्हणजे थोडक्यात काय बघा इथं 28 तारखेपर्यंत 4 आठवडे पूर्ण होतात. मग परत 29 तारखेला 1 तारखेचा वार, 30 तारखेला 2 तारखेचा वार आणि 31 तारखेला 3 तारखेचा वार असतो. ठीक आहे बघा, एवढंच बघायचं असतं. आता इथे 3 तारखेला काय दिले बघा, रविवार दिलाय. इथं 3 तारखेला जर रविवार असेल तर बघा 2 तारखेला काय असेल, शनिवार असेल आणि इकडे 1 तारखेला काय असेल, शुक्रवार असेल. मग बघा त्या मार्च महिन्यामध्ये बघा हे जे 3 वार बघा सेम काय पडतं, 1 तारखेचा वार इकडे झाला शुक्रवार, इथे झाला शुक्रवार, इकडे झाला शनिवार आणि इकडे झाला रविवार. म्हणजे बघा थोडक्यात काय मार्च महिन्यामध्ये 29, 30, 31 तारखेला जे वार असतात ना ते 5 वेळेस आलेले असतात. 28 तारखेपर्यंत 4 वेळा आणि परत 29, 30 आणि 31 तारखेचा वार हा 5 वेळा आलेला असतो. हे 3 वार 5 वेळा येतील. म्हणजे काय कोणता वार 5 वेळा येणार नाही. रविवारी येऊ शकतो, गुरुवारी येणार नाही, शुक्रवारी येऊ शकतो आणि शनिवारी येऊ शकतो. म्हणजे काय आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा. एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल तर त्या वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी आली असेल. बघा कामगार दिन कधी असतो बघा 1 मे ला. 1 मे ला कामगार दिन असतो. आणि परत काय दिले बघा लाल बहादूर शास्त्रींची जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला. गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती एका दिवशी असते, 2 ऑक्टोबरला. इथं झाली 2 ऑक्टोबर. कामगार दिन कधी आलाय बघा तर आपला 1 मे म्हणजे सोमवारी आलेला आहे. ठीक आहे बघा. आता बघा इथं लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष आहे त्याचा काही संबंध नाही, कारण की फेब्रुवारी महिना मागच पडलाय. आपण मे पासून दिवस ऑक्टोबर मध्ये मोजतो. ठीक आहे बघा. बरं आता दिवस मोजताना का तुम्ही इथं मे मध्ये राहिलेले दिवस, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यातले सगळे दिवस काय काउंट करत बसायचे नसतात. आपण पाठीमागे प्रश्न बघितलाय ह्या टाईपचं. इथं काय करायचं बघा. आता मे हा चालू महिना आहे, बरोबर आहे का. बघा मे आणि ऑक्टोबरच्या मध्ये महिने कुठले असतात बघा. मे, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. म्हणजे मे ते सप्टेंबर हे जे महिने आहेत ना ते पूर्ण महिने असतात, बरोबर आहे का. बघा आता आपण काय करायचं, मे मधील बघा शिल्लक दिवस, मे मधील शिल्लक दिवस म्हणजे मे मधील शिल्लक दिवस बघा किती आले इथं. मे कितीचा असतो बघा. मे हा 31 दिवसाचा असतो, बरोबर आहे का. 1 तारखेच्या पुढे आता आपण दिवस मोजत चाललो. मे मध्ये शिल्लक राहिलेले दिवस किती आहेत बघा, 30 दिवस आहेत. ते 30 लिहायचं. मग याचा अर्थ काय, आपण मेच्या शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचलो आपण. आता बघा काय करायचं, जून ते सप्टेंबर मधले ऑड डेज घ्यायचे. ऑड डेज म्हणजे काय असतात, 28 दिवसाच्या पुढचे दिवस. ते का कसे मोजतो बघा आपण, 30, 32, 32, 3, 32, 32, 3 हे काय आहेत बघा. तर म्हणजे समजा जानेवारी 31 चा आहे ना तर 28 आणि 3 31. फेब्रुवारी जर 28 चा असेल तर 0 असेल. लीप वर्ष असेल तर 1 असेल, कारण 29 चा असतो ना तो. मार्च परत 31 चा असतो, परत जानेवारी एप्रिल 30 चा असतो, म्हणून 2 दिवस घेतले आपण. या टाईप मध्ये असतं बघा. आता आपल्याला काय करायचंय, जून ते सप्टेंबर बघा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यातले ऑड डेज किती झाले बघा. 5 आणि 5 10 दिवस झाले. मग थोडक्यात काय, जून ते सप्टेंबर बघा, जून ते सप्टेंबर मधले काय करायचं आपल्याला, ऑड डेज घ्यायचे, ऑड दिवस. ते किती आहेत बघा, तर 10 आहेत. ठीक आहे बघा. चला परत याचा अर्थ काय बघा, आपण पोहोचलो कुठं आता, सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचलो. आता जायचंय कुठं आपल्याला, ऑक्टोबरला. मग ऑक्टोबर मधील तारीख, ऑक्टोबर मधील तारीख म्हणजे किती आहे बघा, इकडे 2 तारीख आहे. याचा अर्थ ऑक्टोबर मधले आपण 2 दिवस काउंट केले. किती झाले बघा, 30 आणि 10 40 आणि 2 42. 42 जर आपण 7 ने भागलं तर काय निघतं बघा, इकडं 7 सख्खून 42, बाकी राहिले 0. आणि आपल्याला बाकीचा महत्व आहे याच्यामध्ये. बाकी राहिले 0 म्हणजेच काय, सोमवारच्या पुढे 0 दिवस मोजा, बरोबर काय निघेल, सोमवार निघेल. 2 ऑक्टोबरला पण कुठला वार असेल, इकडे सोमवारच असेल. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले ह्याच्यामध्ये,
खालीलपैकी बरोबर तारीख कोणती? ठीक आहे बघा, आता पहिली तारीख बघा 31/4/2096. ठीक आहे, 1996. बघा आता चौथा महिना जो आहे तो चौथा कुठला असतो बघा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल हा महिना 30 दिवसाचा असतो, बरोबर आहे का? याच्यामध्ये त्यांनी काय दिले बघा? 31 तारीख दिली, त्यामुळे ह्याचा विषय संपला, बरोबर आहे का? चला परत आता इथं बघा काय दिले? नववा महिना दिला, ठीक आहे बघा. आता नववा कुठला असतो बघा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, बरोबर आहे का? सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो बघा? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर हा असतो किती? 30 दिवसाचा, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये बघा इथं झाला सप्टेंबर महिना. सप्टेंबर मध्ये पण तुम्हाला त्यांनी 31 तारीख दिली आणि तो महिना असतो 30चा, त्याच्यामुळे ही पण तारीख चुकीची आहे. बघा आता इथं काय दिले बघा? 29/2/1900. बघा आता 2 म्हणजेच काय झाला? फेब्रुवारी महिना झाला, बरोबर आहे का? बघा आता फेब्रुवारी महिन्यामध्ये काय दिले तुम्हाला? 29 तारीख. म्हणजे हे लीप वर्ष आहे का ते चेक करावं लागेल. मला सांगा आता 1900 लीप वर्ष असतं का? नाही. बघा आता बघा तुम्ही म्हणता असेल तर शेवटी 2 शून्य 4 ने भाग जातो, पण लीप वर्षाची डेफिनेशन काय असते बघा? ज्या संख्येला बघा, एखाद्या संख्येला 4 ने भाग गेला तर ती लीप वर्ष असतं, पण बघा शतकाचं जर वर्ष असेल ना तर त्याला 400 ने भाग गेला पाहिजे आणि 1900 ला 400 ने भाग जात नाही. त्याच्यामुळे हे लीप वर्ष आहे का? नाही. त्याच्यामुळे हे काय तर चुकते. हे सामान्य वर्ष, त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणते दिवस असू शकत नाही. इथे काय दिले बघा? परत बघा इथं दुसरा महिना दिलाय. दुसरा काय? फेब्रुवारी महिना, बरोबर आहे का? मग आता त्याच्यामध्ये 29 तारीख दिलेली आहे. मग आता याचा अर्थ हे लीप वर्ष आहे का बघा? बरोबर. 92. आता हे काय शतकाचं वर्ष नाही, साधं वर्ष. 92 ला जातं का? 4 ने भाग जातो, बरोबर. 23 चोक 92. याचा अर्थ हे लीप वर्ष आहे का? तर आहे. मग ह्याच्यात बरोबर 29 दिवस असणार का? फेब्रुवारी महिन्यामध्ये असणार आहेत. मग उत्तर येते आपलं बरोबर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा? 3,520 चा 15% बघा. 3,520 चा 15% म्हणजे 15 छेद किती येणार? 100 येणार. काय निघेल बघा इथं? ह्या शून्याला हा शून्य गेला बघा. 5 त्रिक 15, 5 दुने 10. परत बे एक बे बघा, बे एक बे एक राहिला, बे साती 14 आणि 1 15, बे सख्ख 12 म्हणजे 176 गुणिले 3 करा, उत्तर निघून जाते बघा. 3 सख्ख 18, 3 असं 21 आणि 1 22, परत 3 1 3 आणि 2 5 म्हणजे 528 उत्तर येते. ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये? चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना डॅश डॅश असतात बघा. आता हा जर चौरस काढला आपण तर लगतच्या म्हणजे काय? ही आणि ही बाजू म्हटली. त्या भुजा परस्परांना कशा असतात बघा, लक्षात घ्या. काय निघेल बघा? लघुकोन. लघुकोन असणार आहे का बघा? लघुकोन काय असतो? 90 डिग्रीच्या पेक्षा कमी असतो. हा कोण किती असतो बघा? चौकोनाच्या 4 कोण बघा, 4 कोण किती असतात? 90 डिग्रीचे असतात. हा 90चा आहे, त्यामुळे ह्याचा विषय संपला. ठीक आहे बघा. चला आता इथं लंब म्हटलंय, समांतर आणि विशाल कोन. समांतर म्हणजे काय असतं बघा? बघा चौरसाच्या जर समजा समोरासमोरच्या ज्या बाजू असतात, ही आणि ही बाजू, त्याला आपण काय म्हणतो? समांतर म्हणतो, म्हणजे पॅरलल, बरोबर आहे का? समांतर म्हणजे ह्या झाल्या पॅरलल, म्हणजे समोरासमोरच्या, त्याच्यामुळे हे पण नसणार आहे. चला विशाल कोन म्हणजे काय असतो बघा? 90 डिग्री पेक्षा जास्त, त्याला विशाल कोन म्हणतो आपण. हा कोन किती आपला? 90 डिग्रीचा आहे, त्याच्यामुळे हा 4 नंबर पण झाला कॅन्सल. लंब म्हणजेच काय म्हणतो आपण बघा त्याला? लंब म्हणजे काय असतं बघा? हे असं असतं. ठीक आहे. बघा हे झालं पॅरलल, बरोबर आहे का? हे झालं परपेंडिक्युलर. बघा थोडक्यात लंब म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. समजा ही बाजू बघा, ही आलंय निकडून, ह्या दोघांमध्ये असा कोन असतो, 90 डिग्रीचा कोन निघतो, त्याला आपण लंब म्हणतो. किंवा थोडक्यात काय, त्याला हे असं उलट टीचं पण चिन्ह असतं, किंवा थोडक्यात काय, इथं 90 डिग्रीचा कोन असतो म्हणून लंब. ठीक आहे बघा. म्हणजे ह्या रोडला हा रोड इथून जाऊन काय होतो? क्रॉस होतो, लंब. म्हणजे उत्तर काय ते? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? मग काय दिले? एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असावे? काय नाही, आपण फॉर्म्युला बघितलं काय? माणसे गुणिले दिवस गुणिले तास. जर काम जर सेमच असेल तर बघा बरोबर काय असते बघा? माणसे गुणिले दिवस गुणिले तास. आता इथं तुम्हाला काय दिले? फक्त माणसं आणि दिवस दिले, तासा उल्लेख नाही तर नाही घ्यायचा आपण. काय दिले बघा? 15 स्त्रिया काय दिले बघा? एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती स्त्रिया लागतील? काय नाही, एक जागा ठेवा आणि 6 बरोबरच्या अलीकडे काय बघा? 15 गुणिले 8 छेद काय ते 6 येते. मग काय निघेल इकडं? 3 दुने 6, 3 5 15,
परत बे एक बे बे चोक 8 म्हणजे 5 चोक 20 निघेल. ठीक आहे, म्हणजे 20 म्हणजे ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता पदावलीला भाग घालवायचा आपल्याला. ठीक आहे, बघा काय दिसतंय बघा तुम्हाला वायचा बरं आता ह्याच्यामध्ये मांडायचं कसं बघा लक्षात घ्या. वायचा चौथा घात आहे ना, सरळ मांडणी करा. ठीक आहे, बघा वायचा चौथा घात. आता इथं बघा तिसरा घात त्यांनी दिलाय का नाही दिला ना, आपण तात्पुरता घेऊ. कुठला शून्य घ्यायचा, अधिक शून्य वायचा क्यूब. त्यांनी दिलेला आहे ना, आपण शून्य घेतला. म्हणजे आपल्याला बरोबर स्टेप बाय स्टेप मांडणी करायची. बघा परत बघा इथं काय वजा 10 आहे. बघा वजा 10 वाय स्क्वेअर, वजा 10 वाय स्क्वेअर आणि परत अधिक 24 वाय, अधिक 24 वाय. फक्त मी काय केलं हे उलट लिहिले, आधी वजा 10 वाय घेतले आणि परत 24 वाय घेतले. ठीक आहे, बघा सरळ मांडणी केली आपण. आता ह्याला भागायचे कितीने बघा आपल्याला, ह्याला भाग घालवला आपण कितीने, वाय प्लस 4 ने. ठीक आहे, बरं आता भाग घालवतो काय करायचं लक्षात घ्या. फक्त आता बघा ह्या संख्येला आपण फोकस केला. कुठलं y4 आपल्याला खाली आणायचं. ठीक आहे, बघा y4 जर खाली आणायचा असेल तर वरती कितीने, ह्या वायला कितीने गुणावं लागेल बघा, तर y क्यूब ने गुणावं लागेल. बरोबर आहे का, त्या y क्यूब ने गुणला आपण. आता ह्या पूर्ण संख्येने y क्यूब ला गुणायचे. बरोबर आहे का, पण आपण सुरुवातीला काय केलं, वायचा चौथा घात आहे ना, आपल्याला इथं खाली वायचा चौथा घात आणायचा आहे. मग ह्या वायला कितीने गुणावं लागेल ह्यालाच आपण फक्त फोकस केलं. y क्यूब घेतलं नाही तर बघा y क्यूब गुणिले y किती आलं, वायचा चौथा घात आला. बरोबर आहे का, वायचा चौथा घात आला. चला परत आता परत ह्या 4 ने वाय क्यूब ला गुणलं किती आलं बघा, 4 वाय क्यूब आलं, अधिक 4 वाय क्यूब. ठीक आहे बघा, चला आता ह्याची काय करायचं, वजाबाकी करा, वजाबाकी करा. चला वायच्या चौथा घात मधनं वायचा चौथा घात गेला, खाली शून्य राहिले. बघा आता इथं 0 वाय क्यूब आहे, वजा 4 वाय क्यूब. इथं काय वजा अधिक काय असतं, वजा असते. बरोबर आहे का, म्हणजे इथं काय निघेल बघा, वजा 4 वाय क्यूब. आता पुढचं आहे असं घ्या, वजा 10 वाय स्क्वेअर अधिक 24 वाय. ठीक आहे बघा, चला आता आपल्याला काय करायचंय, 4 वाय क्यूब आहे, कसा आहे वजा 4 वाय क्यूब आहे. बरोबर आहे का, मग काय करावं लागेल आपल्याला इथं, इथं पण आपल्याला बघा वाय क्यूब, वायचा चौथा घात आहे ना, आपण खाली वायचा चौथा घातच घेतला, नंतर आपण मायनस केले म्हणजे वजा 4 वाय क्यूब खाली इथं पण आपल्याला वजा 4 वाय क्यूब आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे समान संख्येतनं समान संख्या वजा केली की शून्य येतं. ठीक आहे बघा, आता काय निघेल बघा इथं, इथं मला काय करावं लागेल बघा, वजा घ्यावं लागेल. वजा इथं 4 घेतला मी, 4 वाय पर्यंत आलो मी. आता मला क्यूब करायचंय म्हणून मी काय करेल बघा, बघा इथं वायचं काय करेल, इथं वायचा वर्ग घेईल. म्हणजे काय होईल बघा, वाय गुणिले वजा 4 वाय स्क्वेअर. म्हणजे बघा ह्या वाय स्क्वेअर गुणिले हे वायचा पहिला घात म्हणजे वायचा तिसरा घात होईल. बघा इथं कसं असतं बघा, वायचा दुसरा गुणिले वायचा पहिला घात म्हणजे काय असतं, वायचा तिसरा घात असतो. कारण बेस सेम असेल ना तर पॉवरची ऍडिशन होते. येते लक्षामध्ये बघा, म्हणजे इथं 3 अधिक 1 बरोबर आपण इकडे 4चा घात घेतला, वायचा चौथा घात. सेम बघा आता काय निघेल इकडं बघा वजा काय निघेल बघा, वजा 4 वाय स्क्वेअर गुणिले वाय किती आलं, वजा 4 वाय क्यूब आलं. ठीक आहे बघा, चला आता ह्या 4 ने बघा ह्याला गुणलं काय, 4 चौक 16, पण आता अधिक वजा वजा होईल, वजा 16. बघा काय होईल बघा, वाय स्क्वेअर, 16 वाय स्क्वेअर. चला आता हे तर इकडे बाजूला आता वायचं चिन्ह वजा चिन्ह देऊन टाका, कारण की ह्या संख्येतनं ही संख्या आपल्याला वजा करायची. ठीक आहे बघा, चला आता काय होईल बघा, वजा 4 वाय क्यूब आहे, वजा वजा काय होतं, अधिक होतं. म्हणजे ही संख्या काय झाली बघा, वजा 4 वाय क्यूब अधिक 4 वाय क्यूब. काय ते बघा इथं शून्य होईल. ठीक आहे बघा, चला आता इथं काय होईल बघा, वजा वजा अधिक होईल. बरोबर आहे का, बघा चला मग अधिक 16 वाय मधनं 10 वाय गेले, खाली किती राहिले बघा, वाय स्क्वेअर सेमच आहे. 16तनं 10 गेले, खाली किती राहिले, 6 राहिले. आणि ही अधिक झाले, वजा वजा अधिक झाले, म्हणजेच काय 16तनं 10 गेलं, 16तनं 10 गेले, खाली किती राहिले 6 वाय स्क्वेअर. येते लक्षामध्ये बघा. आणि पुढे काय होईल बघा इकडं, हे अधिक 24 वाय आहे असं घ्या, अधिक 24 वाय. आता फोकस कशाला करायचं, 6 वाय स्क्वेअर खाली आला पाहिजे. बरोबर आहे का, बघा इथं वाय आहे. बरोबर आहे का, इथं फक्त काय करायचं, मला अधिक घ्या, अधिक 6 वाय स्क्वेअर खाली आला पाहिजे. अधिक इथं मी 6 घेतलं तर 6 वाय झाला. मग आणखी एक वाय घेण्यासाठी मला इथं फक्त वाय देऊन टाका. बघा 6 वाय गुणिले वाय किती झाला, 6 वाय स्क्वेअर. म्हणजे इथं किती झाला बघा, अधिक 6 वाय स्क्वेअर. परत या 4 ने गुणले ह्याला किती येईल बघा, 4 × 24 वाय अधिक काय झाला 24 वाय. ह्याला मी काय करतोय, मायनस करतोय. मग काय झालं बघा,
6 6 गेलं, 6 काय झालं इकडे बघा, वजा प्लस काय असते, वजा असते, बरोबर आहे का? 6 वजा 6 काही झालं, 0 व्हायचं, इथे 0 झालं. परत बघा 24 मधनं 24 गेले, इथे पण 0 झालं. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारले, भागाकार. बघा बाकी राहिली 0, बरोबर आहे का? बघा बाकी 0 असणार एकच आहे, बाकी 0 झाली. आणि परत बघा वायचा क्यूब वजा 4y स्क्वेअर, बघा वायचा क्यूब वजा 4y स्क्वेअर अधिक 6y अधिक 6y, म्हणजे ऑप्शन नंबर काय ते बघा पहिला येते. ठीक आहे, तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.